राम राम मित्रा, राम राम. अरे कुठं होता तू? अमेरिकेत होतो. अरे बापरे. हो पण मला सांग रे, मी फॉरेनर वाटतो का? फॉरेनर? हा. नाही नाही. ते अमेरिकेतले लोक भावलाट आहेत. काय झालं? मला एक जण म्हणला आर यू फॉरेनर. असं किंवा म्हणलं करा पण तू एकटाच बुंगाट अशी बुलेट ट्रेन हाणायला लागलास. अरे बुंगाट असो नाही तर सुसाट असो, हा. तू जन रेणुकाताईच्या ग्रीन सिग्नल शिवाय चालणार आहे का ती? नाही नाही काही म्हण, या बुलेट ट्रेन मध्ये आवलीच लई येत रे. हा. ती आपली दुसरी बुलेट ट्रेन यायची तवा येईल, पण ही बुलेट ट्रेन हजाराचा पल्ला गाठल्याशिवाय दमच खात नाही. पाय तू माझ्याकडे. कॉमेडीच्या बुलेट ट्रेनच्या 100व्या भागात तुम्हा सगळ्यांचं ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मंडळी, आज या नमाय रेणुकामध्ये आपल्यासोबत साक्षात रेणुकाताई आपल्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तर एकदा स्वागत करूया त्यांचं. थँक्यू. आणि रेणुकाताईंना मला विचारायचं आहे की आज तुम्ही या कार्यक्रमात म्हणजे या सेगमेंटमध्ये कुठलं गाणं सादर करणार आहात? तुम्ही नेहमी मला फक्त तुमच्या स्किटच्या बाबतीत विचारता, पण आता 100वा सोहळा आहे, आनंदाचा सोहळा आहे, तर त्यात जरा जज म्हणून माझं काय मनोगत आहे ते मी आज व्यक्त नक्कीच करणार नक्कीच आहे. आवडेल आम्हाला. नक्कीच. इर्शाद. ओ सॉरी. म्हणजे माझा आवाज अगदी अंशू आणि पॅडी इतका चांगला नसला तरी थोडासा मी पण गाते. तर या नमाय रेणुकाच्या बहारदार कार्यक्रमानंतर घेऊया छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन, अर्थात होऊ दे. अरे जरा ऐक माझं बाळा. काय ऐक. आहे? हे बघ, आपण आता ज्या मुलीला बघायला जाणार आहोत तिला कुठलेही भलते सलते प्रश्न विचारू नकोस, समजलं? तिचं शिक्षण जरा कमी झालंय, त्यामुळं तिला जे सोपे वाटतील असेच प्रश्न विचारायचे. म्हणजे साध्या प्रश्नाची उत्तर माहित नसलेल्या माठ निर्बुद्ध मुलीशी लग्न करू मी आई? बघ, हे ना हे असले प्रश्न विचारून ना 99 मुलींना तू नकार दिलेलास. आता पहिली मुलगी जी दिसेल ना तिला शक्यतो पसंत करेन मी, कळलं? म्हणजे होकार कळून टाकते अगं ना? होकार काय, पहिलं मला बघू दे मग होकार. अरे अरे होकार कळून टाकते ना. वेडी आहेस का? मला पारखायला पाहिजे, बोलायला पाहिजे, बघायला पाहिजे, असं कसं? अरे एवढं काय त्या मुलींमध्ये पाहायचं असतं? हा. अरे तुझ्या वडिलांनी मला आयुष्यभर पारखलं, पण त्यांनी मला अजून ओळखलं का? शेवटी ते गेले वरती. त्यांना जाऊ दे वरती, मला खालतीच राहायचंय, कळलं का? मी ह्या मुलीला व्यवस्थित बघितल्याशिवाय मी लग्नाला होकार देणार नाही, बर सांगू. बर ठीक आहे चल चल, बेल वाजव बेल वाजव. अरे इजा असला काही बेल मोडणार आहेस का? आलो मी. अरे बेल वाजवत यारा कुठला. मी आहे का मला आज कळलं ना? लगेच कळणार नाही. जरा आतमध्ये येऊन जरा करीव कर ना बाला. थँक्यू. अरे या आतमध्ये. अरे बाला आला. हा? नाही म्हणजे तुम्ही आला पण हा. जाम नाही झाला ना तुम्ही? ट्रॅफिक मध्ये जाम नाही झाला तुम्ही? आम्ही शक्यतो चांगल्या कामासाठी वेळेत पोहोचतो. हा? नाही चांगली गोष्ट ही चांगली. मला शिकवू नका, फालतू टाइमपास करू नका. मुलीच्या बापाला बोलवा, मुलगी बघायला आलो सांगा. रमिनीच मिनीचा हात मेजर माणसांना बोलवा. मुलीचा बाप त्यांना बोलवा. मेजर माणसाला. हा. मेजर बोललं ना तर जाम भारी पडेल तुला. केलं ना. अरे मिनीच आहे पोरीचा बाप. तुम्ही मुलीचे वडील आहात? मग मुलगी तुमच्यावर गेली? ए जायला बोलणार का बोलण्याचं पिल्लू. अरे यार्या, मी त्या पोरीचा बाप तर मग माझ्यावरच जाणार ना ती. चल पटकन बाहेर जाऊया. हे बघ, मला असं वाटतंय की मुलगी ह्यांच्यावर गेली असणार, म्हणजे नाके डोळे एकदम उत्तम अशा. अगं आंधळी आहेस का तू? आंधळी आहेस का? अगं आपण त्रिवार नकार कळूया. चल निघूया. अरे चल. असं काय करतोय? होकार कळून टाकूयात ना. वेडी आहेस का तू? अगं हा ज्या मुलीचा बाप आहे त्या मुलीशी मला लग्नच करायचं नाही. चल तू चल. अरे आवरे का टेन्शन घेतच. अरे पोरगी माझ्यावर जरी गेली तरी ती दिसायला बरी आहे माझी. नाही. तुम्ही ज्या मुलीचे बाप आहात ना त्या मुलीशी मला लग्नच करायचं नाही, कळलं? चल निघूया. अरे असं काय करतोय? होकार कळून टाकत ना. 1 कोटी वेळा नकार आहेत. निघ. चल निघ. अगं तू चल घे. चल तू चल.
अरे डोकऱ्या हीच माझी पोरगी. अय्या हे काय सांगता की ही तुमची मुलगी आहे? माझी पोरगी आहे. केवढी घोर फसवणूक झाली हो तुमची. तुम्हाला सॉरटच लागलं अक्षरशः. हो, बरं झालं आम्ही जायच्या आधी ही आली, नाही तर चुकामुक झाली असते नाही का? पण खरंच तुमची मुलगी आहे का ही? रे वासार तोंड्या, खरंच आहे माझी मुलगी. रे देवाला कौल लावून फायनल केलं तिला. हीच आहे माझी पोरगी. बघ मी म्हणाले ते ना, भातावर कधी शीताची परीक्षा करू नये. खरंय खरंय. भात करपला असला तरी एखादं शीत चांगलं निघू शकतं. बापूस ते काय झालं? हा कोण आहे रे बाला? अरे मी तुला बोललं नव्हतं काय तो पारगा येणार आहे. ज्यातलं योच आहे तू. मग ते सगळं फालतुगिरी बाजूला सोड. मला सांग इकडे यायला तुला आवरा टाइम काय झाला? टाइम क झालं म्हणजे मिनी येलेतच निघालो होतो. मग? पण मला वाटण दत्तू भेटला. आजा असला. स्वरतच नव्हता माहितीये मला. लय वेळ घेतला त्याने मांजा. असा हिकरनं चाटत होता. सगळे मेकअप माझं संपवून टाकला माहितीये. मग त्याने मला असं हे गचम. गच्चम धरून ठेवला होता असा. दत्तू कोण? अरे पाळलेलं कुत्रा हिचा. त्याचं नाव दत्तू आहे. कुत्तू दत्तू. मुलींचं प्राण्यांवर प्रेम आहे म्हणजे मुलगी स्वभावाने सुद्धा प्रेमळच असणार. आपण आहे ना होकार कळून टाकूयात. थांबशील 2 मिनिटं जरा. घाई करू नको. थांब जरा थांब. घाई करू नको. जरा तू थांब. हा. आईवर जास्त वरडू नको. तू थांब. माझी स्टोरी अजून इनकम्प्लीट आहे. करेक्ट. माझं पुढचं कम्प्लीट होऊ दे. तू कम्प्लीट कर. तो बापूस हा? मिनी असं दत्तूला गच्चम पकारलं होतं. मग मिनी असं पुढे गेलं. त्याला समजावलं. तर वाट्यात आपल्या मच्छीच्या दुकानावर मोठा मॅटर झाला. काय बोलतोस? आठवण मारा. चंपा हा चंपा. चंपा काय मोठमोठ्यानं वारायला लागली ती. मग मला राग आला. म्हणलं हिच का चाललंय. तवा मांजा लक्षात आला का हिला फुकटची मच्छी खावाची असते. मग मांजा डोका सटकला. मग मिनी तिला असा मानगुटीला धरला आणि तिकडं वर नेऊन ठेवला. म्हणजे तुम्ही तिला मानगुटीला धरून वर नेऊन ठेवून मग इकडे आलात का? मग? हे म्हणजे तुम्ही अरे माणूस नाही किंवा कुठली बाई नाही रे. मग? ती चंपा म्हणजे आमची मांजर आहे. तिचं नाव चंपा. बापू मांजर नाही मग? का कमरी. सॉरी कोंबडीचं नाव चंपा आहे. मांजरीचं नाव सुशीला. सुचिला. हे नाव कोणाला सुचिला? हे नाव माझ्या बायकोला सुशीला. डायरेक्ट देवाने तिला उच्चिला. हे बघ मुलगी टेरिंग बाज आहे. आपण आहे ना तिला होकार कळून टाकूयात. नाही, ऐक. तू आई आहेस की होका यंत्र आहेस? किती घाई करतेस? थांब ना जरा. एक मिनिट. नाही तुमचा होकार कलबाच्या आधी एक माझी छोटीशी आट आहे ती मी तुम्हाला सांगतो. काय? म्हणजे ज्या मांडवण हिचं लग्न होईल ना ते मांडवण अजून एक लग्न होणार आहे. अजून एक लग्न? हा. म्हणजे हिच्या बहिणीचं पण लग्न करणार आहात का? नाही म्हणा बहीण आहे. अरे तुलाच कौल लावून फिक्स केलाय. अजून कुठून आणू दुसरी पोरगी? ते कसं आहे माहिती आता बघा हिचं लगीन होणार. बरोबर. मग ही सासरी जाणार. मी एकटाच राहणार ना घरी. मला कवर कंटाला येईल. काय करू मी आवरा टाइम. म्हणून हिच्या सोबत हिचं मानवून मी पण लग्न करणार. बरोबर आहे तुमचं. अगदी बरोबर आहे तुमचं. मी पण याला तेच सांगत होते की लग्न करून टाक. मला पण कंटाळा आलो एकटीला राहायचा खूप. काय गप्पा बस कच चाललं बापू. मांजा ऐक. काय? हा जो पोरगा तो माना बघायला आला ना. मग? मग माझं लग्न आधी फिक्स कर ना. तुझं कुला मंदीच कारलं. तुझी काय लपरी कमी आहे? काय बोलताय ते? झालं मांजीला फ्री काढतास. ठीक आहे. मी सरळ माणूस आहे. हा, माझी कुणी लफरी काढत समोरची पण लफरी काढता. तुम्हाला काय वाटतं ही सरळ आहे? गेल्या महिन्यामध्ये 4 दिवस हॉस्पिटल मध्ये होती. हॉस्पिटल काय बोल? हॉस्पिटल काय बोलत? हॉस्पिटल मला कळलं पाहिजे. मला सगळं कळलं पाहिजे. हॉस्पिटल हो एवढं हायपर होऊ नको सांगतोय. हॉस्पिटल मध्ये ते मच्छर चावले ना ते डेंग्यू झाला. मग तिला अशक्तपणा आला. मग ती बेशुद्ध झाली. मग डॉक्टर बोलली सोनोग्राफी करा. त्या सोनोग्राफीत कायच नाही भेटलं. मग तिला घरी पाठवलं. सोनोग्राफी नाही रे एक्सरे.
सोनोग्राफी नाही ते माझ्या दादूचं जरा प्रॉब्लेम मी काय म्हणतो? दादूश मी काय म्हणता आधी ना मला या मुलाशी बोलू दे बोल, बोल. आचार विचार जाणून घेऊ दे मग मी पसंती नापसंती कलावतं ना तुझी मर्जी काय प्रॉब्लेम नाही तुझी मर्जी काय हुशार आहे पोरगी आपण होकार काढून टाकूयात अगं आई आपण मुलगी बघायला आलोय डायरेक्ट होकार कळवायला नाही आलोय आधी मला तिला 4 प्रश्न विचारू दे तिला मला प्रश्न विचारू दे मग आपण ठरवू ना काहीतरी. बर ठीक आहे तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आहेत? हा म्हणजे मला विचारायचे आहेत प्रश्न म्हणजे कसं आहे हा. विचारू ना रे विचार, विचार. हा, म्हणजे कसं आहे म्हणजे सेम टू सेम तुमच्या वयाची म्हणजे अविवाहित कोण असेल तर मला चालेल म्हणजे अनमॅरिड असेल तरी चालेल हा. हा. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आणि ते बघा घसटपोटी असेल तर लय चांगली घसटपोटी ते अरे ते नाही काय नवरा बायको मध्ये आधी जाम घसट असते मग पोट होतो घटस्फोट म्हणायचं का तुम्हाला? कॉंग्रॅच्युलेशन राहील हा हे बघा मला बोलू दे आता तुम्ही प्लीज दोघं शांत बसा प्लीज. हा तुमचं नाव काय आहे? का? नाव ती नाव माहिती आहे मला तुमचं नाव काय? माझं नाव कीर्ती माझं नाव वासुदेव हे नाव कशाला सांगताय? आता तू कणाला मध्ये मध्ये बोलतो मग त्यांना सांगायला नको माझी सगळी बापसाचं नाव तिला नको सांगायला हे बघा मला बोलू दे प्लीज तुम्ही मध्ये बोलू नका हो. हा? इकडे इकडे बोल. इकडे हा, इकडे बोल. मला सांगा तुम्ही तुमचं नाव काय? कीर्ती. हा कीर्ती साधारण शिक्षण काय तुमचं? हा म्हणजे तुम्हाला सांगतो जुनी 11वी मॅट्रिक झाली काय सांगता काय याच्या वडिलांची पण जुनी 11वी मॅट्रिकच झाली होती. काय बोलता? म्हणजे पर्सेंटेज किती आहे 45. मी 35 कॉंग्रॅच्युलेशन काय बोलतेस तू? अगं मला बोलू देणार का तुम्ही? मी बोलू की नको? नाही नाही बोला 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 हा म्हणजे कसं आहे, आपण ना ह्यांच्यात बोलायला नाही पाहिजे हो ठीक आहे. म्हणजे कसं आहे, ह्यांच्या आयुष्याचा प्रॉब्लेम तुम्हाला हो कळलं ना? बरोबर आहे तुमचं बरोबर आहे. ऐका ना मी काय म्हणतो म्हणजे माहिती काय माहिती खरंच आपल्याला काय गरज आहे ना ह्यांचं दोघं म्हणजे पूर्ण लग्न झालं त्याच्यानंतर आपल्याला बोलायचं थंड घे बापू थंड घे म्हणजे कसं माहिती बोल ना मला नालायक माणूस नालायक माणूस बोलून देत नाही येत हे बघा ओ इकडे 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 इथे बसा इथे बसा इथे बसा मला सांगा तुमची आवड काय आहे? देशी काय करतो आणि त्या देशी देशील ना तर मला चकण्याला बरोबर वाला बॉम्बिल पण लागतो बोल काय बोलतायत ह्या नाही नाही सगळ्या देशी गोष्टी हिला हा. आवडतात म्हणजे म्हणजे चकण्याला बोंबील बनवायला आवडतात खावायला पण? हा म्हणजे इंग्लिश अजिबात आवडत नाही आवडतं? देशी गाणी पण बोलतात हिला गाणी पण आवडतात. हो गाणी हिला काय मला पण गाणी जाम मला पण गाणी आवडतात. अहो मी तर गाणं म्हणजे ऐकायचं तुम्हाला ओहो या कोलीवाऱ्याची शान आई तुझं देऊल या कोलीवाऱ्याची शान आई तुझं देऊल अहो ऐका ना हो या कोलीवाऱ्याची शान आई तुझं देऊल जरा तिथे उभे राहा. एक सेकंड झालं हा. विविध गुणदर्शन करून झालं नाही नाही मिनी का म्हणतं बापूचं हे गाणं ऐकून मना बी लय चिया व्हायला तर मिनी पण एक गाणं अरे बोलतं. एक काय दोन बोलता अरे बाप नाचतोय मुलगी नसते काय नाचांचा कार्यक्रम आहे का हा? ए बाला आमच्याकडे इकडे 24 तास हेच चालू असतं आम्ही एन्जॉय करतो मज्जा करतो आम्हाला कंस पण टेन्शन नसतं काढलं अहो पण तुम्हाला हे सगळं करायला वेळ कसा काय मिळतो? अरे यायला असतो आम्हाला म्हणजे कसं आहे आम्हाला काम धंदा करायला कुठे बाहेर जायला लागत नाही म्हणजे मासाचे 4 आमचे गाले आहेत 4-5 टरक आमचे रेतीचे आहेत आणि कोली वाऱ्यान 4 घरं भाडण दिले हे आपण या गोष्टीवर तरी होकार कळवायलाच पाहिजे हा. वेडी आहेस का तू मी विचारांची श्रीमंती मोजणारा माणूस आहे असला फालतू म्हणून लग्न करू मी लग्न करणार नाही मला काय प्रश्न विचारते शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न मला सांग माझ्या आईला तू स्वतःची आई मानशील का? शाबास. आलं मनातलं बोललास तू माझ्या नाही एक मिनिट गे
ही तुला आई चालेल? काय ऍक्च्युअली काय मला तसं म्हणायचं नव्हतं. मला काय ए, तुझं काय म्हणणं ना ते जाऊ दे खड्ड्यात. माझा यांना होकार आहे. अरे एवढं चांगलं स्थळ मला तर इथून पुढे मिळणार आहे का? काय बोलतेस तू? मी यांच्याशी लग्न करायला तयार आहे. अहो तुम्ही तरी बोला ना. मी कोणाला बोलू? माझं लगीन ठरलेलं आहे सूर्या बरोबर. बापाच्या विज्जाती खातर मी इकडं आलो आणि तुला इकडं बोलवलं, कळलं? बापूस माझा तुझ्या लग्नाला फुल सपोर्ट. थँक्यू. अरे मग माझ्या लग्नाचं काय? तू नको टेन्शन. तुला कळतं काय? आता ही जर माझी बायको तर ही तुझी बहीण होणार आहे ना. बहिणीशी लग्न करणार आहे. कळत नाही वसाऱ्या? हे बघ, आम्ही आहे ना, म्हणजे आम्ही तिघं मिळून तुला पोरगी शोधू, हो दादा. पण किमान 2 महिन्यानंतर. का? काय म्हणजे काय बोलतो? आता भेटले, उद्या लग्न करणार, परवा हनीमूनला जाणार. आम्ही हनीमून शिड्यांवर करणार. शिड्यांवर? शिड्यांवर. तुमची उंची काय, वय काय, शिड्यांवर कुठे जाताय तुम्ही? रे वसार तोंड्या, शिड्यावर म्हणजे जिन्यावर नाही रे, इवायनाने जातात ना शिड्यांवर. स्वीडन म्हणायचंय का? ते तू म्हण, पण हनीमूनला मीच घेऊन जाणार आहे हिला. रे वाजवा. अहो माझं ऐका ना. नको आलं नको. ही अशी धमाल नेहमीच चाललेली असते कॉमेडीची बुलेट ट्रेन मध्ये. आणि तुला ही धमाल कशी वाटली निर्मिती? अरे दमवलं तुम्ही मला हसून हसून अक्षरशः. अरुण काय तुझे कपडे, खूप गोड दिसतोयस आणि तू अख्ख्या महाराष्ट्रात आगरी अरुण म्हणूनच फेमस आहेस. तर त्यामुळे म्हणजे तुझी भाषा इतकी ऐकायला गोड वाटायला लागली आता आम्हाला सगळ्यांनाच. खूप धमाल केली तुम्ही दोघांनी. अंशू माझा प्रणाम आहे तुला, खरंच प्रणाम आहे तुला. आणि तुमच्या चौघांचं टीमवर्क इतकं सुंदर होतं. मला भक्तीला पण सांगावं असं वाटतं, अशी कधी आई असते का ग? चल चल होकार कळवून टाक असं म्हणणारी. क्या बात आहे. आणि नम्रता, तू एक परिपूर्ण पॅकेज झालीस आता, माहिती आहे का? वा वा वा. म्हणजे मला असं वाटतं की आता प्लीज सगळ्यांनी लक्षात घ्या, एक नवीन हिरोईन मिळालेली आहे इंडस्ट्रीला. आणि नमूची खरंच एनर्जी चांगली. आणि गंमत अशी असते की एरवी असं बोललं जातं की मुलीनं बापाचं नाव मोठं केलं, पण नमूनी नवऱ्याचं नाव फार मोठं केलं. या 100 भागांच्या प्रवासात ती संभेराव म्हणून सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मला खरंच अंशा तुझं पण काम इतकं इतका वेगवान आहे ना. हा खरंच वेगवान. वेगवान अभिनय हो, म्हणजे अक्षरशः. 10 मिनिटाचं स्किट 2 मिनिटात करू शकतो. आणि अरुण कदम तर म्हणजे अरण्याबद्दल तर बोलायलाच नको. म्हणजे तो चुकला तरी विनोदच होतो. बस नाम ही काफी है. हो. आणि अरण्याचं एक वैशिष्ट्य वेगळं आहे, त्याची इंग्रजी फार विलक्षण आहे. आणि फार मिश्रण केलेलं आहे त्याने. आणि आगरी तर तुम्ही म्हणलात तसं. येस आय अग्री. रेणुका रेणुका काय अग्री म्हणाली ती. अगदी आघारीवरचा नट होतो. टोपी आणि सेल्फी. आज आपल्याकडे खास पाहुणे आलेत. आपल्या कलर्स मराठीच्या अनेक मालिकांमधले कलाकार आलेत. तर आपण त्यांनाही विचारूया की त्यांना कसा वाटला हा सोहळा. मी तशीही कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि त्यांच्या सगळ्या कलाकारांची फॅन आहे. कारण माझ्या मुलीला खूप आवडतो हा शो, खूप जास्त आवडतो. आणि म्हणून मी माझ्या सिरियलपेक्षा जास्त तुमचा शो बघते. मला वाटलं नव्हतं इतकी एनर्जी मला इथून मिळणार आहे. कारण आपण ज्या पद्धतीत टेलिव्हिजनसाठी शूट करत असतो, मला वाटतं की खूप वेळ लागतो त्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये तुम्ही जे काम करताय ते कॉमेडीशी रिलेटेड आहे. त्यामुळे ती एनर्जी, ते फ्रेशनेस तुम्ही टिकवून ठेवता आणि ते तुमच्या परफॉर्मन्समधून दिसतं, हे मला खूप छान वाटलं. आणि हे मी नक्की माझ्या सेटवरती घेऊन जाईन. ही जी धमाल, ही जी मस्ती आहे, ती तिथे नेण्याचा मी प्रयत्न करेन. मला एकच सांगावंसं वाटतं की कामातून मिळणारा आनंद आणि आनंदातून मिळणारं काम याचं उत्तम कॉम्बिनेशन म्हणजे तुम्ही सगळे आहात. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप आनंद मिळाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. 100 एपिसोड पूर्ण झालेत. 1000 एपिसोड, कैक 1000 एपिसोड तुमचे व्हावेत ही इच्छा. आणि थँक्यू सो मच ही एनर्जी आम्हाला दिल्याबद्दल. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. सो यू आर डुईंग द बेस्ट थिंग इन लाईफ की तुम्ही सॅडनेस क्युअर करताय. तुमची जी एनर्जी ती आम्हाला इथे बसून जाणवते की काय एनर्जी आणि काय इंटेन्सिटी आणि काय हॅपीनेसनी तुम्ही ते परफॉर्म करताय.
तर मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या अखेरीस आज आपण हा आनंदाचा क्षण आपण साजरा करूया आणि त्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतोय आजच्या आपल्या खास पाहुण्या निर्मितीताईंना. प्लीज निर्मिताई या. मी खूप खुश आहे मला इथे आमंत्रित केलं गेलं आजच्या भागासाठी. मला खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आजचा एपिसोड मी. आणि असेच 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000 जेव्हा भाग होतील त्या प्रत्येक शतकाला तुम्ही मला बोलवा, मी इथे नक्की येईन आणि आपण असंच सगळे मिळून एन्जॉय करूया. आणि आता मी रंगमंचावर आमंत्रित करतोय आपले लाडके जजेस मकरंद आणि रेणुकाताई यांना. प्लीज तुम्ही रंगमंचावर. मला वाटतं आपण जसजसे 100 एपिसोड्स 200 एपिसोड्स हा पल्ला गाठू आणि लोकप्रियतेचाही आपण म्हणजे शिखरावर पोचू, तसंसं आपण धन्यवाद जास्त द्यायला पाहिजे, ह्युमिलिटी आपल्यात असली पाहिजे. तर मला वाटतं आपल्या कार्यक्रमाचं जे श्रेय आहे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या रायटर्स आहे, लिखाणाचं आहे. तर मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छिते. चिन्मय कुलकर्णी, चेतन डांगे, योगेश सिरसाट, प्रसाद खांडेकर आणि आज आत्ता नवीन लेखक म्हणून समीर चौगुले, खूप खूप धन्यवाद. आणि आपले सचिन मोटे. येस, ॲब्सल्युटली सचिन मोटे आणि सगळेच आपले तंत्रज्ञ आणि आपले बॉस आणि गोस्वामी. आपले एक्झॅक्टली, विदाउट दॅट वी कांट गो. येस. तर या आनंदमय सोहळ्याचा शेवट आपण गोड करूया, अर्थात केक कापणार आहोत 100व्या भागाचा. तर त्यासाठी तयार व्हा. येस. ग्रँड सेलिब्रेशन नंतर आणखी उत्साहाने आणि आणखी जोमाने सुरू करत आहोत आपली लाडकी कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. तुम्हाला खळखळून हसवण्यासाठी आमचे सगळे कलाकार सज्ज झालेले, त्यांचं स्वागत करूयात आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला आणि त्यांचा उत्साह वाढवायला आपले लाडके जजेसही तयार आहेत, त्यांचंही स्वागत करूयात. कॉमेडी किंग मकरंद सर आणि स्माइल क्वीन रेणुकाजींचं. मित्रांनो, आपले 100 एपिसोड्स पूर्ण झाले. आपण खूप आनंदात आहोत, उत्साहात आहोत, मोठा पल्ला गाठण्याचा विचार करतोय. पण एक माणूस ना सतत निगेटिव्ह विचार करतोय. म्हणजे त्याच्या आयुष्याचा मोटिव्ह असा आहे, मी नेगेटिव्ह बी नेगेटिव्ह. बघूया त्याची ही फिलॉसॉफी. येत आहेत बुंगाट टीमचे व्हाईस कॅप्टन्स योगेश आणि प्राजक्त. नमस्कार मकरंद सर, रेणुकाताई नमस्कार. नमस्कार. हा काय स्माईल आहे, सुहास्य वदन, अशी पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर पडते तुमची, अशी सगळ्यांना पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. पण माझ्या ती काहीच कामाची नाही. माझे जे आदरणीय गुरुवर्य आहेत श्याम सुंदर महाराज, त्यांनी मला सांगितलंय की निगेटिव्ह राहा, बी निगेटिव्ह. म्हणजे काय ना की दुःखाचा विचार करा, वाईटातल्या वाईटाचा विचार करा, एकदम वाईट विचार करा. म्हणजे चांगलं झालं तर आपला फायदा आणि वाईट झालं तर आधीच विचार करून ठेवलेला असतो. त्यामुळे वाईटातला वाईट विचार करायचा, म्हणजे आयुष्यात दुःखच कधी होत नाही. काय गप्प आपला एक तर तंगडा तरी तुटन, नाही तर फरशी तरी फुटन. नेमकं टेन्शन कसलंय? मा तंगडा तुटायचं का फरशी फुटायचं? काही फुटलं तरी ताण मालच आहे ना. कसं जमतं कसं? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसतं निगेटिव्ह बोलतोय माणूस. असं झालं तर तसं होईल आणि तसं झालं तर असं होईल. मी लोकांच्या भल्याचा विचार करतो, तुमच्या भल्यासाठी सांगतो मी हे सगळं. असं आहे का? मला थोबाड उघडायला लावू नका. या माणसाच्या बापाने ना आयुष्यात काही केलं नाही बरं का, तरी पण एका भल्या माणसानं याला त्याच्या दुकानात कामावर ठेवून घेतलं. तर या माणसाने 2 महिन्यात त्याच्या दुकानाला कुलूप लावायला लागलं. हे बा, मी काहीच केलं नाही. मी काय त्याला दुकान बंद करा असं म्हणलो नाही. मी फक्त त्याला आहे ना परिस्थिती समजून सांगितली. त्याच्या सेफ्टीसाठी मी 4 गोष्टी सांगितल्या. नंतर त्याचा त्यांनी डिसिजन घेतला. हा माणूस रोज दुकानावर जायचा.
आणि त्या शेटजींना काय सांगायचा, तुम्ही बा अन्नधान्य विकताय, उद्या कुणाला अन्नातून विषबाधा झाली आणि तो माणूस मेला तर तुमच्या 7 पिढ्या नरकात जातील, वर जेल होईल ती सेपरेट. सांगितलं पाहिजे. काही एखादा माणूस मरूस तर वाट पाहिजे काय मग? तुम्ही एवढा वागून त्या शेटजीनं मन घट्ट ठेवून धंदा चालू ठेवला तर हा माणूस डायरेक्ट गिरायकांनाच सांगायला लागला, नमस्कार तुम्ही आमच्याकडून अन्नधान्य नेताय पण उद्या मेला तर बा आमची जबाबदारी नाहीये. गिरायकच येईना झाली आणि त्या माणसाला धंद्याला लॉक लावून गायला लागलं गावाला. बरं झालं ना मग, शेटजीनं सगळं बाड बिस्तर गुंडाळलं, तिकडे राजस्थानला गेला ना त्याच्या गावाला, तिकडे जाऊन भीक मागतोय आणि तुम्हाला कारण मिळालं धंदा सोडायला. कारण मिळालं म्हणजे तुला काय वाटतं मी आळशी आहे, मला कामच करावं वाटत नाही, मला कामाचा कंटाळा आहे. मला एक सांगा, ते बिस्किटाच्या पुढे भरण्याचं काम होतं ते काहून सोडलं? तुझ्यासाठी लेकरांसाठी सोडलं मी ते काम. काय मग म्हणजे आता विचार कर ना, म्हणजे मी जर तिथं काम केलं असतं तर मेलो असतो, तू अशी विधवा झाली असती, लेकरं अनाथ झाले असते, अनाथ. मला एक कळत नाही, बिस्किटांच्या पुड्याचं पॅकिंग करून माणूस मरल कसा? कसं सांगावं आता हिला, दिवसभर त्या साखरीत हात घालून ठेवायची. मला शुगर झाली असती, मग मला डायबिटीस झाला असता, एखादी जखम झाली असती, गँग्रीन झाला असता, मेलो असतो मी, डायबिटीसने मेलो असतो. कसं जमतो असं निगेटिव्ह बोलायला सतत? माझा विचार जरा डिफरंट आहे, म्हणजे विचार करायची स्टाईल माझी डिफरंट आहे. मग ते तुमच्या जवळ ठेवा ना, अख्ख्या खानदानाला कशाला लावली? यांची बरं का एक बहीण आहे, निवळ गोड नवरी आहे, तिला कोणी बघायला आलं आणि तिला बा पसंत पडलं तर हा माणूस त्या पोट्याला म्हणतोय, करे भाऊ तू जर मेला तर माझ्या बहिणीने दुसरं लग्न केलं चालेल ना? या असं आहे. ते पोरगा असं मायबाप घेऊन पळतय की गावाच्या आजूबाजूला फिरकताना दिसत नाही. आणि माणसाला असे प्रश्न कोणी विचारतं का? त्या पोट्याला बा काय वाटेल याच्या मनात आहे काय? उद्या लग्न करून मला गडाबिडावर घेऊन जाऊन ढकलून देतील का काय? असे कोत्या मनाचे लोक होते ते. बरं झालं लग्न झालं नाही, मी माझ्या बहिणीला पोषीन, आयुष्यभर पोषीन, जसं माझ्या पोराला पोसतो ना तसं तिला बी पोषीन. पोरग कुठे पण माझं पोरग कुठे म्हणजे ते बघा तिकडं बघा, झाडाखाली जाऊन बसले तुमचंच लेकरू. झाडाखाली तू कोण आहे ते? हेल्मेट घातलंय, स्वेटर बी घातलंय, वरून रेनकोट बी घातलंय, खाली गमबूट घातलेत, कोण आहे ते? कोणी म्हणजे तुमचंच लेकरू आहे, जन्माचं घाबरून ठेवलंय लेकराला. मग लेकरू असं जन्माला आलं बरं का, हा माणूस म्हणतोय बोलतच नाही, मुकं दिसतंय. वर्षभराचं लेकरू झालं, चांगलं तडातडा बोलायला लागलं तर म्हणे चालतच नाही, पागळं दिसतंय. कुठं बा चालत शाळेत जायला लागलं तर म्हणे शाळेत जाऊन कुणाचं भलं झालंय, शाळा सोड. ते लेकरू घाबरून घरात बसले, असं घाबरून ठेवलंय ना त्याला. लेकरू सकाळी उठतं म्हणतो डोक्यावर काय पडेल का बा म्हणून हेल्मेट घालतो, पाऊस पडेल का बा म्हणून रेनकोट घालतो, वर छत्री घेतो, थंडी लागेल म्हणून स्वेटर घालतो, पायाला चिखले होतील म्हणून गमबूट घालतो, फुफ्फुसाला हवा लागावी म्हणून झाडाखाली दिवसभर जाऊन बसतोय. माझा पोरगा येतो, माझ्या संस्कारानं वाढलेला पोरगा येतो. अरे बापाचे संस्कार असते, तुझ्या बापानं तुझ्यावर काय संस्कार केले? माय बापाचं तर नावच काढू नका, निवळ तुमच्या धक्क्याने मेलाय अकाली. अजिबात नाही. काय माझ्यामुळे मेला नाही तुझा बाप? तुझा बाप एकदा मरणासन्न बिस्तरावर पडलेला होता. तिथं आता काय ते काय म्हणते शक्तिवर्धक इंजेक्शन चालू होते 15-15 हजाराची. काय गरज आहे त्याची? आजकाल इंजेक्शन मध्ये किती भेसळ होती तेच सांगितलं मी म्हाताऱ्याला. म्हणलं इंजेक्शन मध्ये भेसळ होती, एखादी सुई असती दूषित, ती टोचली गिसली, एड्स बीट झाला तर काय तोंड दाखवू आम्ही? साधा ताप आला होता बरं का आम्हाला, खाटे शेजारी बसून असा काही बाई बोलला, धक्क्यानं गेला माझा बाप. अरे गेला तर फरक झाला ना तुझा बाप. तुझा भाऊ तुझ्या बापाचे लंगोट बदलू स्वतः पायजमा घालायचा विसरत होता. बिना पायजमाचं जायचं मार्केटमध्ये फिरत होता. बिडी आहे का? बिडी आहे, खाली पायजमाच नाही. याच्या वहिनीला किती त्रास, याच्या वहिनीला किती त्रास. अरे सगळ्यातून सोडवलं मी, पैसे वाचले, त्याचं काहीच नाही यांना. माणसापेक्षा महत्वाचे आहे का पैसे? हा पैसे कुठे घालायचे कळतं का तुम्हाला? काही रडायचा वांदान म्हणे मला द्या खांदा. खांदा बिंदा नको मला, लोटा दे, मला जायचं वावरात. आणि हे पैसे खर्चून घरात संडास बांधले, तिकडे कोण जाणार? तिकडे जाय की. मला नाही जायचं त्या संडासात, वावरातच बरं आहे मोकळं चाकळं. त्या संडासात वरती पाण्याची टाकी बांधली, भडकन अंगावर पडली तर केवढाच पडलं. आता माय, आणि वावरात एखादा साप बिप चावला तर? अशक्य आहे, चावू शकत नाही. दर 2 मिनिटांनी जागा बदल तुम्ही. आणि एकदा तर भटकनाचा फणा काढून समोर आला होता साप, असा समोर फणा काढून साप. मी असा बसलेलो, मी त्याला म्हणलं काय चाललंय? काळा निळा झाला म्हणलं तू विषयामुळं. काय आयुष्य आहे का तुझं? एखाद्या माणसाला चावला आणि त्यातच विष तुला लागला तर केवढ्यात पडेल? सापानं बी खाली फणा घातला, निघून गेला. विषारी सापाला मारशील अशी तर जमात आहे तुझी. निव्वळ आबरू घालवा सगळीकडे माही. काय आबरू घालवली की मी तुझे?
काय घालवली तुम्हाला सांगते. परवा आहे ना आमच्या शेजारचे काका आहे, त्यांच्या 61चा प्रोग्राम होता. तर माणसाने बा जावं, केक खावं, जेव्हा दात विचकावे आणि घरी परत यावं. तर तो मला गप्पा ठेवला, हा कुठला तो माणूस असा चांगला मेणबत्ती फुकायला चाललाय. तर हा कानात म्हणतो, झाली का 61, आता जायची तयारी करा. हे पाय, साधारण आहे ना भारतीय माणसाचं आयुमान 60 वर्ष असतं. 1 वर्ष बोनस जगलं ते म्हातारं. आणि आपण कसं स्पष्ट बघते, आपण कोणाला घाबरत नसतो. ताबडतोब सांगून टाकलं मी त्याला. त्यात काय चुकलं? वाढदिवसाला त्याच्या मनाची तयारी करून द्यायची होती तुम्हाला. हा. अक्कल आहे का? तुमच्या आयुष्यात आहे ना एकच पॉझिटिव्ह गोष्ट आहे, ती म्हणजे मी आहे ना, म्हणून भाड्याच्या घरात संसार रेटते तुमचा. भाड्याच्या घरात काय? भाड्याच्या घरात लावलं का? अरे एवढी मोठी बिल्डिंग होणार आहे आपल्या जागेत, तर जाशील ना राणी सारखी. मग BCCI ला सांगते तर क्रिकेट मॅच ठेवतो. आपली जागा म्हणे. या माणसाने राहतं घर रिकन्स्ट्रक्शनला दिलं. बरं दिलं तर दिलं. तिकडे जाऊन बिल्डरला म्हणे, उन्हाळ्यात काहून घर बांधतोय? पाणी द्यायलाच किती खर्च लागेल. मग नीट पाणी नाही दिलं तर भिंतीना भेगाच पडतील. भेगा पडल्या तर बिल्डिंगच पडेल. पडली तर बात तुला तुझ्याच खर्चानं पुन्हा बांधावी लागेल. 3 बिल्डर पडून गेले. हक्काची जागा असताना हक्का निवडेलच्या गाडी एवढ्या घरात राहते मी. एवढंच तुला वाटत होतं, मग कशाला केलं माझ्याशी लग्न? 1 सेकंद कुणी अडवलं नसतं ना, आता दुसऱ्याच माणसाशी झालं असतं माझं लग्न. लग्नात कळत होतं का हा माणूस आहे ना घोड्यावर बसायला घाबरत होता. मग अरे आपण असं घोड्यावर बसलो आणि घोडा असं उधळलं आणि पडलो तोंडावर, तर केवढ्यात पडन ते. म्हणून घोड्यावाला बसलाय घोड्यावर. हा घोडा घेऊन पुढे चालत आलाय. मी बाया नवरी म्हणून बाहेर आले. तू 2 मिनिटं उळकूच ये ना, नवरदेव कुठला येते. अरे नीट पाहून घ्यायचं असतं तर घोड्यावाल्याशी लग्न झालं असतं तू. झालं असतं तर बरं झालं असतं. लग्न आणि संसार दोन्ही सुखी झाले असते. असं काय कमी पडलं तुला लग्नानंतर? आणि लग्नात तरी काय पडलं कमी? साड्या मिळत होत्या, दागिने मिळत होते, सगळ्या पाहुण्या राण्यांची नीट सोय ठेवली. अजून काय पाहिजे का तुला? लग्नाची तरा सांगते. हा माणूस मांडवात गेल्या म्हणे, तंबू पडल. सगळी माणसं बिथरली. एक सनईवाला चांगला सनई वाजवत होता, तर त्याच्याकडे जाऊन म्हणाला, आता या वयात काय उस्ताद बिस्मिल्ला खान होणार आहे का? फार फुकू दमा होईल तुला. तो तिकडं वाजवायचा थांबला. तिकडं त्या भटजीकडं जाऊन म्हणे, उघडाच काऊन बसला, निमोनियाने मरशील. तो तिकडं घाबरला. इथं माणसाच्या हातात घास आणि माणसं तंबूकडे बघतायत. असं तर लग्न होतं का मळ्यात होती माझी काय माहिती. सेफ्टीसाठी सांगत होतो. आजकाल किती ऍक्सिडेंट होते, म्हणून मी सेफ्टीसाठी सगळ्या लोकांना सांगत होतो कसं सतर्क राहायला पाहिजे माणसानं. सतर्क. तुमच्या सतर्क राहण्यापायी ना एक दिवस मेले तर परवडेल मी. असं असतं का कुणी? उद्या मरणार म्हणून कुणी आज जगायचं सोडतं का? आणि असं मरत जगण्यापेक्षा ना एक दिवस मेलेलं मरण. माणूस जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा मरण सोबतीला घेऊन येतो, पण म्हणून रोज मरणाच्या भीतीनं घाबरत नाही जगायला. अरे बाप रे यार, लयच मोकर बोलली यार तू. एकदम म्हणजे डोळे तू कडली खाडकन, असं फाडकन तुझ्या पायात पडा वाटलं मला. शपथ, याच्यानंतर नाही करणार मी. एकदम पॉझिटिव्ह विचार करणार मी. पॉझिटिव्ह. खरं का काय? पॉझिटिव्ह विचार करणार. नशीबच उघडलं माझं. हा. थांबा, या आनंदात चहा करून आणते. नको चहा नको ना आता. चहा ना ऍसिडिटी होती, नेहमी ऍसिडिटी झाली की अल्सर होतो. अल्सर परत आलसरवर आलात का? गंमत करत होतो का तुझी? आलसर बिलसर काही नाही. म्हटलं उलट सगळं आलं टाक जरा चहा मध्ये, मस्त चहा करून आण. तोपर्यंत मी आपल्या पोराला घेऊन येतो. त्याला घेऊन या आणि त्याला पण चांगलं चुंगलं शिकवा. पोरग पाळण्यातून पडेल म्हणून या माणसानं बारसं सुद्धा केलं नाही पोराचं. ठीक आहे, आता घेऊन येतो. आता करू बारसं त्याचं. धरदोरी. पहिल्या दिवशी जन्मला बाळ, सदा असा नको नकार. पॉझिटिव्हिटीला देऊया बळ, जो बाळा जो रे जो. क्या बात है योगेश, प्राजक्ता. अरे काय करताय रे तुम्ही. खरंच खूप धमाल आणली. आणि चेतन डांगेचं विशेष अभिनंदन, कारण पॉझिटिव्ह विचार घेऊन लिहिणं तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी सोपं आहे, पण निगेटिव्ह विचार घेऊन लिहिणं इतकं अवघड, आणि त्याने ते इतकं यशस्वीरित्या लिहिलं. त्याबद्दल चेतन डांगे तुझे अभिनंदन. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? मला खूप आवडला. मुळात मला त्या चिंतातूर जंतू नावाची एक कविता होती आम्हाला, त्याची मला आठवण आली. शालेय याच्यात होती ती. त्याला कायम चिंताच वाटत असते, हे झालं तर ते झालं तर. तशा धाटणीचं हे होतं. पण सगळ्यात महत्त्वाचा संदेश जो ह्यामध्ये लपलेला होता तो म्हणजे मरण येणारच आहे, तर म्हणून आजचं जगणं सोडून द्यायचं का, हा मुळात मुद्दा आहे.
की खरं तर तो प्रवास मरणापर्यंतचाच असतो, पण तो किती प्रफुल्लित आणि उत्स्फूर्तपणे करता येतो ह्याच्यातच आयुष्याचं सगळं काही सामावलेलं आहे असं मला वाटतं. काय उत्तम सादरीकरण केलं तुम्ही दोघांनी. खरं तर चेतनचं विशेष अभिनंदन की फार चांगल्या विषयाला हात घालून त्याने मुळात मला तुझ्या टी शर्टची पण आयडिया आवडली. मी निगेटिव्ह बी निगेटिव्ह आणि तुम्हाला उत्स्फूर्तता आहे तुमच्या सादरीकरणामध्ये. प्राजक्ता तू गोड काम करतेस आणि योग्या तू दरवेळेसप्रमाणे याही ह्याच्यात खूप उत्स्फूर्तता आणलीस. क्या बात आहे, बहुत बढिया, हॅट्स ऑफ. रेणुकाताई क्या बात आहे. मी बी पॉझिटिव्ह हे सगळं मेसेज नेहमीच बघत असते आणि मला अनेक लोक म्हणतात पण की वा वा पॉझिटिव्हिटी वगैरे, जसं योग्या सुरुवातीलाच म्हणाला. पण मी नेगेटिव्ह बी नेगेटिव्ह असं कोणीतरी इतक्या कॉन्फिडन्सनी जर म्हणत असेल तर आणि त्याच्यावर प्रहसन होऊ शकेल हे खरंच म्हणजे ही कल्पना फारच वेगळी आहे आणि ते तुम्ही इतकी सुंदर सादर केली दोघांनीही. आणि तुम्ही आता इतके चपखळ बसला ॲज टीममेट्स, तर तेही आम्हाला दिवसेंदिवस जास्त आणि जास्त आवडू लागलं आहे. सो ऑल द बेस्ट टू यू. खूप सुंदर. आणि चेतन डांगेंना खास अभिनंदन. गुण बघूया. मकरंद सर. रेणुकाताई थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. लिव्ह टू बी 100 अँड लिव्ह लाईक यू विल डाय टुमॉरो. या नोटवरती घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे. अशीच एक जोडी आपल्यासमोर आजपासून येते. बघूया ते काय धमाल करतायत. येत आहेत समीर चौगुले आणि भक्तिरत्न पारखी. दादर स्टेशन पर आप सबका स्वागत है. एक विशेष सूचना. दिल्ली से आने वाली 1003 मनमानी एक्सप्रेस आज अपने निर्धारित समय से 1 घंटे से 15 दिन तक देरी से आने की संभावना है. धन्यवाद. काय आहे, आता पोचलोय दादर स्टेशनवर. हो, मनमानी एक्सप्रेस लेट आहे. हां, आल्यावर कळवतो ग बाई. ठेव आता, चल, डोकं नको खाऊ. ट्रॅकवर पडलाय तुम्ही आणि गाणी काय म्हणताय? सिंगर आहे ना, नेहमी ट्रॅकवरच गाणी म्हणतो. हे बघा, नशिबानं हा प्लॅटफॉर्म मिळालाय. तो जरा जपा. या वर या. सॉरी. थँक्यू व्हेरी मच. ॲक्च्युली मला ग्राउंड लेवलला काम करण्याची खूप आवड आहे. यू शुड ऑलवेज वर्क ॲट द ग्राउंड लेवल वेन यू सक्सीड इन युअर लाईफ. बस, मूर्ख आहात ते दिसलंय. ते सिद्ध करायला जाऊ नका. ओके, लेट आहे काय? ट्रेन लेट आहे. हो या ते दिसतंय. ट्रेन जर लवकर आली असती तर आपण भेटलोच नसतो ना. ओ राईट. पण आज माझं नशीब जोरात आहे. तुम्ही नाही का भेटलात? एक्सक्यूज मी प्लीज. ओ शिट. काय झालं? माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन होईल कधी. ओ माय गॉड. मग आता मला एक महत्वाचा फोन येणार होता. महत्वाचा फोन? हो ना. माझी एक लांबची बहीण आहे, ती मला घ्यायला येणार होती
आता ती मला माझ्या मोबाईलवर फोन करेल. मग लगेच फोन करा ना तिला सांगा मी पोहोचले स्टेशनवर, ये नाहीला म्हणून. हो मी तिला केला फोन, पण तिचा फोन एंगेज लागतोय. ओ माय गॉड, मग आता? नाही म्हणजे माझा मिस कॉल बघून ती मला फोन करेल परत, हा. पण तोपर्यंत माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन होईल ना. ओ आय से. डू वन थिंग, तुमचा जो फोन आहे ना तो माझ्या फोनवर डायव्हर्ट करा. नाही नको अहो खरंच करा. नाही नको. अहो माझी बॅटरी फुल आहे. अहो नको. सगळे कॉल्स माझ्या फोनवर येतील, काय प्रॉब्लेम आहे? अहो नको कशाला. अहो माणुसकी म्हणून तरी करा. अहो नको, काही गरज नाही. मी लेखक आहे, डायलॉग तसा लिहिलाय म्हणून तरी करा. ओके ठीक आहे. ओके थँक्यू. वेलकम काय नंबर काय तुमचा? 93243 हां 744 मिडल 1 डबल 1 हां या 11 राईट. येस. झाला का? या ओके. हा Great. झाला. फोन डायव्हर्ट झाला. झाला. ओके. ओ माय गॉड, आता काय झालं? माझा मोबाईल बंद पडला. कशाला टेन्शन घेताय? आता तुम्ही माझ्याकडे डायव्हर्ट झाला. नंबर फोनचा नंबर डायव्हर्ट झालाय, एवढंच तुम्हाला. हॅलो. येस टेल मी. माय सेक्रेटरी. या नाव दिस वीकेंड मॉरिशस. नाव स्वित्झर्लंड. नेहमी स्वित्झर्लंड नाही. दिस वीकेंड मॉरिशस. येस. नेक्स्ट वीकेंड एम्स्टरडॅम, देन भुशी डॅम. Mr. Bush, damn it. Are you on the line? Yes. Bush, damn it. Yeah. Okay. Over and out. These abroad colleagues are, secretaries. तुम्ही नेहमीच असे देशी विदेशी ट्रॅव्हल करता का? Yeah. I'm a frequent liar. Flyer. Frequent flyer. अच्छा. तुम्ही बिझनेसमॅन आहात. का हो, कलाईवाला वाटतोय का? गॉड. माय गॉड. आय मस्ट टेल यू, तुम्ही हसताना फार सुंदर दिसता. खरंच सांगतो, फार सुंदर दिसतं. म्हणजे असं वाटतं ना की भर उन्हाचं थंडगार आईस्क्रीम गळ्याखाली उतरताना गळ्याला कसं वाटत असेल, गॉड. तसं वाटतं. खरंच मी तुम्हाला सांगतो, तुमचा आधार कार्डवरचा फोटो सुद्धा सुंदर असणार. तुम्ही मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करताय का? ऑफकोर्स. नाही तुझ्या इम्प्रेस कशाला करायचं? जे मला दिसतंय ते मी बोललो. ओ माय गॉड, आय एम सो बिझी. एक्सक्यूज मी. हा आई बोल. हा कुठे? मंदिरात भूत बघायला चालली काय बोल? अच्छा, मराठा मंदिरात राम गोपाल वर्माचा भूत बघायला चालली आहेस. ओके. माय मदर, आय टेल यू, शी इज सच अ ग्रेट. हो फोन चालू आहे. हा बोल. घेऊन जा ना मग. हॉडी घेऊन जा. हॉडी नाही ग, हॉडी कुठे आपल्याकडे? हॉडी नावाची गाडी आहे ना, हा ती घेऊन जा. तुला कशाला हॉडी वाटायला पाहिजे एवढं? घेऊन जा, आपली गाडी आहे. हा आता कुठली म्हणून काय विचारतेस? तुझ्या वाढदिवसाला 7 गाड्या घेऊन दिल्या. ताना पिहिनी पाजा. घेऊन जा कुठली ती. एवढं काय द्यात? ठीक आहे, रिक्षाने. रिक्षा? RX 555 या नंबरची गाडी, CMW, ती घेऊन जा ना. नंबर आहे तो ऍक्च्युली तुम्हाला रिक्षा. हा घेऊन जा. ग्रेट. सिम्पली ग्रेट. बरं झालं तुम्ही भेटलात मला. का हो? माझी गाडी पण देते तुमच्याकडे दुरुस्तीला. माझ्याकडे कशाला? तुमचं गॅरेज आहे ना. गॅरेज नाही हो, मग स्वतःच्या मालकीच्याच गाड्या एवढ्या सगळ्या. काय सांगता काय? या तुमच्याकडे बघून वाटत नाही हो तुम्ही इतके श्रीमंत असाल असं. तुमच्याकडे बघून कुठे वाटतं की तुम्ही एवढ्या बुद्धिमान असाल? सौंदर्य आणि बुद्धिमत्ता याचा एक सुंदर मिलाफ आहे तुमच्या. हे रेअर कॉम्बिनेशन, कुठे मिळत नाही. बाय द वे, तुमचं नाव काय? मॅगी. आईच्या गावात गेले. अहो इकडे या, एक मिनिट. नको हो, मॅगी आहे नाव तुमचं. अहो खूप शिस असतो. नको हो. बघा, माझं नाव फक्त मॅगी आहे. कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहेत. आर यू शुअर? येस. थँक गॉड.
बाय द वे मी राहुल काय नाव आहे माझं. पुढे काय पुढे काय नाही, आता MBA केलंय, UKला जाईन मास्टर्स करेन म्हणतोय. अहो पुढे काय म्हणजे राहुलच्या पुढे काय? ओ या राहुल कोण तो टकल्या घरात असतो तो तुकाराम राहुल तुकाराम मुळे. म्हणजे तुकाराम मुळे तुम्ही राहुल मुळे. तुकाराम मुळे मी राहुल मुळे. क्या बात आहे सुपर. बाय द वे तू आय मीन तुम्ही सॉरी. इट्स ओके तुम्हीच म्हणा. ओके तुम्ही तुमचं नाव काय? मी मॅगी नेने. मॅगी नेने गुड नेम. थँक्यू. तुमचं लग्न झालंय? नाही. सेलिब्रिटीनी दारू पिऊन लोकांना उडवण्याच्या केसेस जशा रखडल्यात ना तसं माझं लग्नही रखडलंय. हो राईट कमाल आहे. पण कमाल आहे म्हणजे मला म्हणजे असं मी सरप्राईज की तुमच्यासारख्या सुंदर मुलीला अजून मुलगा सापडलेला नाहीये. हो ना पण एवढा चांगला मुलगा सापडणं काय सोपं आहे का? नाही हो कठीण आहे खरंच. काय ऍक्च्युली कसा मुलगा हवाय तुम्हाला म्हणजे आवडीनिवडी कशा पाहिजे तू? आपला काय इथे कांदे पोह्याचा कार्यक्रम चाललाय का? नाही तसं नाही मी सहज विचारलं कारण माझं पण लग्न झालेलं नाहीये. तुम्ही मस्करी करताय ना माझी? नाही खरंच सांगतो माझं लग्न झालेलं नाही कारण अशा गोष्टींसाठी वेळच मिळाला नाही मला. 30 दिवसांमधले 25 दिवस मी अब्रॉड असतो. मला वेळच मिळत नाही अशा गोष्टींसाठी. तुम्ही एवढं बिझनेस करता हो. पण काय हो नाही म्हणजे तुम्ही आता इथे दादर स्टेशनवर काही चणे विकायला आलात काय? मी मुद्दा मनवलं इकडे. का? ही मध्यमवर्गीय माणसं आहेत ना सगळी त्यामुळे रोज येऊन बघतो कारण काही वर्षांपूर्वी मी सुद्धा मध्यमवर्गीयच होतो. आज मी नवकोट नारायण आहे, आज मी श्रीमंत आहे, मिलियनर आहे पण ती विसरली नाही मी माणसं. म्हणून मी नेहमी येतो. लाईफ इज लाईक अ ट्रेडमिल वेर यू रन अँड. आलाय हा मेसेज मला आलाय व्हॉट्सअपवर. जुना खूप शपथ अजून गाडी पण येत नाही आणि मनमानी एक्सप्रेस. माझा फोन पण येत नाहीये. येईल हो तोपर्यंत आपण आपली ओळख करून घेऊया ना. आवडीनिवडी जुळतात का ते बघूया. काय आवडतं मला सांगा तुम्हाला? मला ना सिनेमा बघायला खूप आवडतं. हो मला पण आवडतो. फुल टाइमपास मला नेहमी आवडतो. बघा आवडीनिवडी जुळतायत बघा. तुम्हाला कुठल्या फिल्म्स आवडतात? यमराज एक फौलाद, खरूज द नाईटा, बदला दी लुंगी. सुपर मला खूप आवडतात. एक मारला 4 जण उडतात. क्या बात धमाल. तुम्ही लेटेस्ट पिक्चर कुठला बघितलाय? अ क्युरियस केस ऑफ बेंजामिन बट. ते ठीक आहे. लेटेस्ट पिक्चर कुठला बघितलाय? पिक्चरच नाव सांगितलं मी. अ क्युरियस केस ऑफ बेंजामिन बट. पिक्चरचं नाव आहे? हो मला ना खूप आवडते ही मूवी. शशांक रिडेम्पशन. शशांक वडिलांचं नाव आहे का? शशांक फिल्मचं नाव आहे शशांक रिडेम्पशन. शशांक. तुम्ही अवतार बघितले का? अवतार अरे फेवरेट आहे. राजेश खन्नांनी काय काम केलंय अवतार. असं 2.5 तास असं घेऊन फिरायचं म्हणजे काय खाऊ आहे काय? कमाल आहे यार. जेम्स कॅमरूनच्या अवतार बद्दल बोलतीये. जेम्स कोणाकडून नाही कॅमरून. कॅमरून. हा ते जाऊ दे. मला वाचनाची सुद्धा खूप आवड आहे. अय्या मला पण वाचायला खूप आवडतं. काय सांगताय काय तुम्ही? तुम्ही कुठली पुस्तकं वाचलीत? हाय दोस्त तू मेरे साथ है असं एक इंग्लिश हे आहे त्याचं ते हिंदीत त्यांनी रूपांतर केलं. हाय दोस्त मोठा इंग्लिश लेखक आहे तो. हाय दोस्त तू क्या मेरे साथ है असं मस्त आहे ते. सुपर्ब आहे. आला बायको लेने का फोन आयचा ना. अरे गरे का कट करून टाकला म्हणून मी. ते जाऊ दे. आपण कॉफी घ्यायला जाऊया का? कॉफी चालेल. एक मिनिट जरा. आपण कॉफी घ्यायला जाऊया ना? हो चालेल. नाही काय ना अनेक शंका कुशंका मनातले गैरसमज कॉफीच्या वाफेबरोबर असे विरले जातात. नाती जुळतात, मन जुळतात. आय मस्ट टेल यू तुम्ही मला खूप आवडलात आणि हे मैत्री आपली नात्यांमध्ये जर रूपांतरित झाली तर मला खूप आवडेल. एक्सक्यूज मी. काय आहे? एक मिनिट तुम्ही कसे फोनवर आलात? मी तर मुग्धाला फोन लावलाय. मुग्धाला? अहो मॅगी
तिलाच आणायला गेलात ना तुम्ही स्टेशनवर? हो ती मनमानी एक्सप्रेसनी येणार होती ना. अहो नाही ना, तेच तर. अहो काय झालं, मला ना मुग्धाच्या आईचा फोन आला होता. ती आधीच्याच ट्रेनने येणार आहे म्हणून मी तुम्हाला सारखं फोन लावते तर तुम्ही फोन कट करताय. अहो मी तुम्हाला बघा व्हॉट्सअपवर फोटो सुद्धा पाठवलाय तिचा. अच्छा, तिचा फोन डायव्हर्ट केलाय का तुम्ही? अच्छा, तुमच्या फोनवर डायव्हर्ट झालाय का? बरं ठीक आहे, भेटली ना ती, मग या घेऊन या, घरी या घेऊन. हो हा, चला. येतो ठेवतो. हा ठेवतो. मुग्धाताई, भंकस केली मी. वेळ झाला पाहिजे ना म्हणून जस्ट चला मुग्धाताई घरी जाऊया. मीच आलोय आणायला तुम्हाला. मिस्टर मनोहर मुळे. मनोहर नाही, राहुल. मनोहर मुळे. राहुल खोटं होतं. माझ्या ताईने तुमचा फोटो आधीच मला व्हॉट्सअपवर सेंड केला होता. त्यामुळे मी तुम्हाला आधीच ओळखलं होतं. पण मी बघत होते तुम्ही किती फ्लर्टिंग करू शकता ते. त्यात काय एवढं काय. किती गाड्या आहेत म्हणाला तुमच्या? गाड्यांचं काय आज आहे उद्या नाही तर काय महत्वाचं नाही. आता त्याच गाड्यांखाली जर माझ्या ताईने तुम्हाला चिरडलं तर काय होईल? चुकलो रे, चुकलो ग ताई, मला माफ कर. तुम्ही दोघांनी या एपिसोडमध्ये खूप धमाल आणलीत. आपण थेट जाऊयात परीक्षकांकडे आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? या बुलेट ट्रेनमध्ये तुम्ही नवीन प्रवासी म्हणून जॉईन झालात, पण फार चांगली गोष्ट आहे की गती मात्र कमी झालेली नाही आहे. फार अप्रतिम सादरीकरण. आणि सम्या, तुझा तर मी फॅन आहे. भक्तीनी पण फार उत्तम काम केलं आहे. क्या बात आहे, बहुत बढिया, अभिनंदन. वा, क्या बात. रेणुकाताई, तुम्ही आता आमच्या ह्या ट्रेनचे प्रवासी असणार आहात. त्यामुळे जसं नवनवीन असे यात्री येतात कुठल्याही ट्रेनमध्ये, तसंच आम्हाला आता वाटतंय की अरे तुम्ही कुठले, अच्छा तुम्ही इकडले का वगैरे, अशा पद्धतीचं हळूहळू तुम्ही आता उलगडणार आहात आमच्यासाठी. सो वी आर व्हेरी हॅपी टू वेलकम यू ऑन कॉमेडीची बुलेट ट्रेन. आणि आजचं प्रहसन अप्रतिम झालं. थँक्यू व्हेरी मच. गुण बघूया. मकरंद सर. रेणुकाताई, तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, नवीन गाडी घेतल्याचा आनंद तेव्हा मावळतो जेव्हा ती गाडी घेऊन आपण ट्रॅफिक जॅममध्ये अडकतो. आणि कधी कधी तर हा ट्रॅफिक जॅम एवढा मोठा असतो की आपण तासनतास एकाच ठिकाणी खोळंबलेलो असतो. आणि इथे बघूया आता ट्रॅफिक जॅममुळे काय परिस्थिती आहे. येत आहेत सुसाट कॅप्टन्स अंशुमन आणि अरुण दादा. अरे गाडी पुढे घ्या, वासाऱ्या पुढे घ्या गाडी जरा. झालं केवढा टाइम झालाय, एकाच जागेवर गाडी कुम्मच करण्यासारखी बसली आहे. अरे हे पुढे घ्या ना, साला बसायचं पुढे घ्या. कोल्ड्रिंक घ्या, कोल्ड्रिंक घ्या साहेब, कोल्ड्रिंक घ्या, चिक्की घ्या, कोल्ड्रिंक आले पाक, कोल्ड्रिंक घ्या साहेब, कोल्ड्रिंक घ्या, कोल्ड्रिंक घ्या साहेब, कोल्ड्रिंक घ्या साहेब. आता घ्या बोलतोय तर मग द्या लवकर. घ्या ना साहेब, कोल्ड्रिंक घ्या. हे आजोबा उघडणार. साहेब जबरदस्त आहे साहेब. क्या बात आहे साहेब, एकदम फ्रेश माल आहे साहेब. घ्या साहेब. केवढं हलवून आणतो रे तू. हॅलो म्हणजे घालायला कळतच नाही ना. पट्टापट साहेब, कोल्ड्रिंक घ्या, कोल्ड्रिंक घ्या, कोल्ड्रिंक घ्या साहेब, कोल्ड्रिंक घ्या, कोल्ड्रिंक साहेब. 25 रुपये द्या. घ्या 25 रुपये कोल्ड्रिंकचे 25 रुपये. जा आला कधी घ्या बोलतो तर म्हणून घेतलं मी. हो साहेब, आता तुम्ही कोल्ड्रिंक प्यायला 25 रुपये द्यावं लागणार ना. असं काय करताय, द्या ना 25 रुपये. काय बोलतो फालतूगिरी. द्या ना, एवढी गाडी चालवता 25 रुपये ना तुमच्याकडे. इज्जत नको काढू. देतो द्या ना साहेब. याला हे घ्या तिच्या काय करून माझ्या डोळ्यात समोर बरोबर चालतो.
टेन्शन नाही झालं आवरत ट्रॅफिक इकडं आहे म्हणलं घरी जायची आवरी आवरी पोरं म्हणजे वाट बघतात ना. टेन्शन कशाला घेताय साहेब? एक काम करा, घ्या पत्ते घ्या, पत्ते घ्या, पत्ते धरा, पत्ते घ्या. झाला यारा झालं काय रे? आवरी आवरी पोरं म्हणजे वाट बघतात घरी. सोन्यासारखी म्हणजे बायको न तिथं मला रम्मी खेळायला लावता मला घरी जायचं ट्रॅफिक मधून. अहो साहेब, ट्रॅफिक असंच असतं, एकदा अडकला ना की तिथे संसार मांडायचा याच जागेवर. न ऑलरेडी ज्यांचा संसार आहे त्याचं काय? त्यांनी दुसरा मांडायचा. तुम्हाला सांगतो, काय काय लोक मुद्दाम अडकायला इथे येतात माहितीये, दुसरा संसार करायला मिळेल म्हणून. आता त्या दिवशी मकरंदानासपूर आलेले, ट्रॅफिक नव्हतं पण ट्रॅफिक होण्याची वाट बघत होते. लोकांचं काही सांगू शकत नाही. ए माझी बायको माझ्यावर जाम प्रेम करते, मला घरी जायचंय, मी ना इकडे ट्रॅफिक मध्ये अडकणार आहे. असं काय होणार नाही, तुम्ही अडकलात. ए तू काय हसतो रे असा आसरण्यासारखा? हम अंग्रेजी जमाने के जेलर आहे. अरे घाबरवू नको ना मला तू. काय माहितीये का साहेब, हे बघा तुम्हाला हळूहळू मी काय बोलतो ते लक्षात येईल. आपण गाणी खेळूया, गाण्याची भेंड्या खेळूया. गाणी म्हणा, गाणी. झालं काय यारा झालं काय? मला घरी जायचं ट्रॅफिक मध्ये आवरत ट्रॅफिक मध्ये गाणी बोलायला सांगतात. आता टाइमपास करायला पाहिजे की नाही साहेब? आता ट्रॅफिक झालेपर्यंत टाइमपास करा ना साहेब. चला सुरू करूया. बैठे बैठे क्या करे, करना है कुछ काम, लेके प्रभु का नाम, ट्रॅफिक है जाम. मग आला माझ्या मेरे रंग में रंगने वाली परी हो या. थोतरी दे ना तुझ्या आसला. अरे टेन्शन आलं, ट्रॅफिक जाम आहे ना, तू गाणी बोलतो मजा करतोस तू. अहो साहेब, असं काय करताय? आता टाइमपास तर करायला पाहिजे की नाही? मला सांगा, वेळ घालवायला पाहिजे की नाही? तुम्ही सहकार्य करायला पाहिजे की नाही? एक काम करा, तिकडे MH12 1242 गाडी आहे ना, तिकडे तुम्ही जा. तिकडे आज ना संध्याकाळी मस्तपैकी पोवाड्याचा कार्यक्रम आहे, त्या मालकाने ठेवला गाडीवाल्याच्या. संध्याकाळी प्रोग्राम? संध्याकाळी मी माझ्या घरी असतात माझ्या फॅमिली बरोबर. तुम्ही काय आंधळे आहे का? काय झालं? बहिरे आहे का तुम्ही? हे काय ट्रॅफिक दिसत नाही तुम्हाला? आकाश गंगेसारखं ट्रॅफिक झालेलं आहे, अजिबात हलणार नाही ट्रॅफिक. माहितीये का तुम्हाला? यायला काय बोलताय संध्याकाळी जाणार म्हणून? झालं म्हणजे मी इथून अजिबात ट्रॅफिक हलणार नाही. हलणार. तुमचं नाव काय? अरुण कदम आहे ना? कॉमेडीची बुलेट ट्रेन मध्ये काम करता ना? आपण फॅन आहे तुमचा. तुम्हाला दम्याचा त्रास आहे ना, खा करता ना तुम्ही? आपल्याला माहिती आहे. एक मिनिट थांब. कशाला आठवण केलीस? आहे ना, बोला. म्हणून तुम्हाला सांगत नाही, गुपचूप त्या पोवाड्याच्या कार्यक्रमाला जा तुम्ही. गुपचूप पवाराच्या प्रोग्रामला जा. झालं आवरत ट्रॅफिक जमल्यानं कुठं प्रोग्राम होणार रे? अरे तो गाडीचा मालक स्वतः शाहीर आहे, माहितीये काय? आई शपथ, काय झालं त्याची पण गाडी ना 3 महिन्यापूर्वी त्या ट्रॅफिक मध्ये अडकली. ते बघा, 3 महिने झाले तिकडेच गाडी येते. ज्याला 3 महिने झाले ट्रॅफिक, कारण मग प्रोग्राम कुठं दाखवणार ना, कुठं करणार ते? 407 वर प्रोग्राम करणार. 407 ट्रक असतो ना, तो अडकलाय. तो बघा तिकडे अडकला, तो बघा तिकडे अडकलाय. तिकडे शाहीर उभा राहणार आणि चालू करणार, टाक 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 टाक. म्हणजे हिच्या आतलं हे ट्रॅफिक कधीच नाही हलणार इकडून. हलणार. तुम्हाला काय साहेब तेवढं फक्त विचारू नका. एक वेळ तुम्ही इथल्या मध्ये जमिनीचे भाव विचारा. साहेब तुम्हाला सांगू का, तुम्हाला ना खरं म्हणजे 1-2 तासात इकड जमिनीचा तुकडा विकत घ्यावा लागणार. जमिनीचं तुकडं? ते कशाला जमिनीत तुकडं? राहणार कुठे तुम्ही मग? एवढा ट्रॅफिक जाम मध्ये राहणार कुठे? इतकं वर्षभर ट्रॅफिक जाम असणार, राहणार कुठे? अहो जामगाव मध्ये एक तरी तुकडा घेऊन टाका, स्वस्तात देऊन टाकतो तुम्हाला मी. जामगाव कुठं आहे? हे काय, ट्रॅफिक मुळे गाव जाम झालंय, त्याचं नाव जामगाव ठेवलंय आम्ही. मस्त तुम्हाला जमिनीचा तुकडा देतो, आई शपथ, काय टेन्शन नाही. तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला स्पेशल पॅकेज देतो. 1 लाख रुपये भरा, तुम्हाला काय टेन्शन नाही, सगळी व्यवस्था करून टाकतो तुमची. बस. झालं ट्रॅफिक मधून घरी जायचं कसं होतं? तू 1 लाखाचं काय टेन्शन देतो तू मला? आवरे ट्रॅफिक होणार आहे इकडं. एवढा म्हणजे वर्षभर काय हलणारच नाही, आई शपथ सांगतो साहेब. तुम्हाला सांगतो, हे बघा, ऍक्च्युली मी इथे आलो ना, आता वय माझं किती आहे माहिती? 35 आहे. मी आलो या ट्रॅफिक मध्ये तेव्हा 21 वर्षाचा होतो. म्हणजे जवळजवळ 14 वाढदिवस माझे ह्या ट्रॅफिक मध्येच झाले, या घाटामध्ये. म्हणजे काय, मागचा वाढदिवस आहे ना, त्या गाडीवर केला मी, त्या गाडीवर. अरे काय धमाल केली माहिती साहेब. तुम्हाला सांगतो, माझ्या घरचे म्हणजे सॉलिड आले होते. जाम धमाल केली. काय, आता मी ऍक्च्युली राहतो मुंबईला. शनिवारी रविवारी मी इकडे येतो, गाडी जरा पुढे ढकलतो, परत जातो मी तिकडे. सांगतो, या शनिवार रविवार मध्ये मी 80 मीटर गाडी पुढे ढकललेली आहे साहेब. तुम्हाला सांगतो, जायला म्हणजे फक्त शनिवारवर तू गाडी ढकलेलं पुढे येतं काहीच नाही. ऍक्च्युली मी इथे आलो ना, तो मी स्कूटरवाला होतो, पण ट्रॅफिक जॅममुळे एक माणूस वैतागला, त्याने त्याची गाडी, स्कोडा गाडी मला 2 लाखात अशी विकून टाकली. 2 लाखात स्कोडा गाडी मी घेऊन टाकली. माहितीये ऍक्च्युली काय माहितीये का, मला ती पुढची मर्सिडीज घ्यायची आहे. 50,000 कमी पडताय तो, ती पुढची मर्सिडीज. पुढची 50 का कमी पडते? ती ट्रॅफिक मध्ये सर्वात पुढे उभी आहे ना, म्हणून 50,000 जास्त आहे तिचे. पटकन निघणार ट्रॅफिक मधून म्हणून. झालं, मग मी नाशिकला कधी पोहोचणार आहे?
कुठे जायचं तुम्हाला? नाशिकला. नाशिकला पायी पायी तुम्ही 8 दिवसात पोहोचाल साहेब. एक काम करा, गाडी इथे ठेवता का तुम्ही? कशी गाडी इकडे ठेवणार हा, मी? तुम्हाला गाडी पाहिजे ना. खरं सांगू, ट्रॅफिक सुटलं का 2 तासात तुम्ही नाशिकला पोहोचाल. पण ट्रॅफिक सुटलं की, पण हे ट्रॅफिक मी सांगतो, माझा अंदाज आहे 10 वर्ष 2 महिन्यात तुम्ही नाशिकला पोहोचाल. आई शपथ. त्याला आवरा वेळ लागणार आहे इकडे ट्रॅफिक हालायला. एवढं ट्रॅफिक असतात ना साहेब, म्हणून तर सांगतो सगळं मॅनेज करतो मी. मला द्या तुम्ही. तुम्हाला सांगतो 1 लाख द्या, मी सगळं मॅनेज करतो. काय टेन्शन नाही. वर्षभर सगळं सामान आपल्याकडून साहेब. वर्षभर फक्त 1 लाख. तुम्ही फक्त विचार करा, 1 लाख तुम्ही काय करणार साहेब? म्हणजे गादी बिदी आणले, गादी बिदी, त्याचा खर्च वेगळा लागेल साहेब. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त 1 लाख द्या साहेब, फक्त 1 लाख. 1 लाख रुपये? नाही रे, आवरे पैसे नाहीत माझ्याकडे. किती आहेत तुमच्याकडे? म्हणजे साधारण अंदाजे किती सांगा ना. 50,000 चालतील 50. आपण तुमचा फायदा, तुम्हाला दमायचा त्रास आहे ना, 50% डिस्काउंट तुम्हाला. काय टेन्शन घेऊ, 50,000 द्या, तुम्ही सगळी व्यवस्था करतो. आई शपथ वर्षभर काय टेन्शन नाही. द्या ना पैसे, द्या द्या, काढा ना पैसे. तुम्ही काढतो ना. तिच्याला बायकोच्या टेन्शनने कुठे कुठे ठेवले ते जरा शोधू दे. काढता हात नको लावायच्या. लवकर काढा साहेब. हे 50 मला माहिती आहे. द्या इकडे, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे 50. काय टेन्शन आहे बघा. आता सगळी व्यवस्था, वाट बघा तुम्ही आता. 50,000 घेऊन कुठे जाते? ट्रॅफिक सुटलं ना रे. तुम्ही हल नका साहेब, तुम्ही हल नका. तुम्ही ट्रॅफिक जाम करूनच ठेवा. आपण आणखीन ट्रॅफिक जाम करू, मस्तपैकी धंदा करू. तुम्हाला कट देतो त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास. तू माझ्यासारख्या माणसाला फसवतात. रावत सारखं कापीन पैसे दे माझा. त्याचे पैसे परत मिळत नाही. आपल्याकडे सिस्टमच नाही पैसे परत द्यायची. काय माहितीये का, एक वेळ इथे थांबून सर्व्हिस घ्या, इथं ट्रॅफिक हल्लं की गाडी घेऊन जा. पैसे बिसे मिळणार नाही, कळलं ना? ज्याला का फ्रॉड माणूस आहे रे तू. ऐका रे, कुणी देऊ नका रे आला पैसे. जाम फ्रॉड माणूस आहे. हे काय आहे हे? गाडी पुढे गेला, तुझ्यामुळे ट्रॅफिक जाम झालाय. तेच मी सांगतो साहेब की गाडी पुढे घे. मला म्हणतो मला 50,000 दे, तर मी माझी गाडी पुढे घेतो. काय माणूस आहे साहेब, मला 50,000 मागतो साहेब. आला माझ्या 50,000 मी तुला दिलात पैसे. हे गाडी काढतो का? हे काय देऊया का? काढ पटकन गाडी. हा, पण माझे पैसे तर द्या. काय भिकारी साले. ट्रॅफिक मध्ये तुम्ही 50,000 भीक मागता? 1-2 रुपये ठीक आहे, 10 रुपये ठीक आहे, 50,000 भीक मागता? थोबाड फोडेन साहेब. गाडी हकला साहेब. पैसे दे तुझ्या आता पैसे मागते. चाल. हे गाडी काढतो का? फोडू आता गाडी तुझी. काढता गाडी. पैसे घेऊन ते गेले माझ्या. जायला 50,000 गेले, पण ट्रॅफिक तर सुरू झालंय. घरी जावे आपलं. जायला 10 वर्षात जर का असं आवडत ट्रॅफिक झालं तर कळणार आहे माणसाचं. हे देवा, ही येईल कुणावर पण आणू नको. ते जायला आपण आपल्या घरी जाऊया. 50,000 गेले तर गेले. ए चल रे बारा, गणपती बाप्पा. अंशा, अरे तुला इतक्या वाईट रूपात बघायची सवय नाही रे. पण मस्त आलं. रेणुकाताई, कसं वाटलं परफॉर्मन्स? मला जॅम आवडलं. मस्त होतं, खूप छान गिव्ह अँड टेक आणि मस्त वाटलं. म्हणजे वेगळाच ॲक्ट होता. आधी थोड्या वेळासाठी आम्हाला कळलं नाही की पुढे काय होणार आहे, ह्याचं एंडिंग कसं होणार आहे. आणि तो फारच सरप्रायझिंग एलिमेंट होता की तू लुबाडणार होतास त्यांना. खूपच छान, मस्त वाटलं. मकरंद सर, अतिशयोक्तीच्या विनोदाचं एक सादरीकरण होतं तुमचं. पण मला ते आवडलं. पण मला एक जुन्या काळातली गोष्ट आठवली नवीन गाडीची, अरुणच्या परवानगीनं सांगतो. अरुणचं एक वेगळा गुण आहे, तो खूप उत्तम मेकॅनिक आहे गाडीचा. तर आमच्या समकालीन मित्रांमध्ये पहिली गाडी घेतली होती अंकुश चौधरीने. आणि आज रात्री 1:30 वाजता वगैरे आम्ही सगळे फिरायला त्या गाडीत. हा आपली गाडी आली असं करून. आणि हाजी अलीला बंद पडली, पंक्चर झाली गाडी. तर अरुण कदम भर रात्री 2 वाजता त्या हाजी अलीच्या चौकीसमोर शर्ट बीड काढून बन्यानवर तिथे खाली असा मेकॅनिक. तर आमच्या ट्रॅफिक जॅम नव्हतं, पण एक वेगळा अनुभव आम्हाला त्या जुन्या काळात आला होता. पण त्याची मला आठवण आली ह्या सगळ्या याच्यामुळे. आता तू मेकॅनिक होतास, पण ट्रॅफिक जॅमला तू काय करू शकशील असंही आहे. पण दोघांचंही सादरीकरण ॲज युजल, उत्साह, एनर्जी खूप ओतप्रोत होती. अभिनंदन. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि या आठवड्याचे सुद्धा झालेले आहेत. ग्रँड सेलिब्रेशन सुद्धा झालेलं आहे. आता आपण भेटणार आहोत पुढच्या शुक्रवार शनिवार रात्री 9:30 वाजता. फक्त कलर्स मराठीवर पाहायला विसरू नका. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, विनोदाच्या दालनाचं शटर उघडण्याआधी आपण भेटणार आहोत काही खास पाहुण्यांना. आजच प्रदर्शित झालेल्या शटर या मूवीतील आपल्या आवडत्या कलाकारांना.
टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांचं आणि लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचं. कॉमेडीची बुलेट ट्रेन या परिवारामध्ये तुमचं हार्दिक स्वागत. नमस्कार. सचिन सर, सोनाली, आपण शटरविषयी खूप गप्पा मारणारच आहोत, पण आत्ता मी तुम्हाला विनंती करते असं नसतं होण्याची आणि आमच्या एपिसोडचा आनंद लुटण्याची. प्लीज तुम्ही बसू शकता. थँक्यू. मित्रांनो, एसटीतनं फिरणारे ड्रायव्हर आणि कंडक्टर हे खरं तर एका घरातल्या सासू सुनेसारखे असतात. आता सासू सुनेमध्ये भांडण झालं की भरडला जातो नवरा आणि इथे भरडला जातो एक बिचारा प्रवासी. बघूया काय होतंय. येतात सुसाट कॅप्टन्स अंशुमन, अरुणदाता आणि खास अतिथी दिगंबर नाईक. नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो, नाही तर काळा रंग येतो समोर पुन्हा पुन्हा हो, काळा रंग येतो. तरी म्हटला चांगल्या कामाक बाहेर पडलाय तर हो काळो बोको आडवो कसो नाही गेलो. कालो बोको मी कालो बोको ना, तू काय मोठा फॉरनर आहेस काय रे? जायला बॉयलर कोंबडा अवकातीमध्ये राहायच्या असला ड्रायव्हर आहेस तू. ड्रायव्हर तो पण नुसता ड्रायव्हर. मी बेल मारली तर ना तू नुसता असा. माझी अवकात काढू नको. शासनाचा माणूस असाय म्हणून गप राहतोय, नाही तर खाली एक लिंबू, 2 मिरचे आणि मधी बिब्यासारखं अडकवून एसटी अडकवलं असताय. अरे 2 फुटाचो कंडक्टर तू माझी अवकात काय काढता रे? माझी उंची काढायची ना, आधीच सांगतो तुला. मी बरोबर बेल वाजवतो. हा वाजवतो घंटी. अरे तुझी उंची पोचत नाही म्हणून तोंडाने वाजवतो घंटी. टिंग 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 टिंग. जातला मी कुठून पण आणि कसला पण आवाज काढीन, पण तुला सिग्नल देतो ना घंटी वाजवून. चाल गाडी काढ, चाल. हो, कराडला जाणारी गाडी हीच आहे ना? काय तर कराडला जाणारी गाडी हीच आहे ना? तुका काय मी फालतू कंडक्टर वाटले काय? नाही. आय एम ड्रायव्हर. सॉरी. आणि गाडी खय जाता या तुका व्हाया ना? मग माझ्या नशिबात जो हो काळो डाग लागलो त्याका विचार. त्या काळ्याक विचार, काळ्याक. मिस्टर काळे, सनकन वाजवून कुठून आली कळणार पण नाही तुला. काय झालं? अहो ते म्हणाले ह्या काळ्याला विचारा. मला वाटतं तुमचं आडनाव काळे असेल. ज्याला तो अशिक्षित आहे त्याला माझं नाव पाठ होत नाही म्हणून तो रंग पाठ करत. बरं मला सांगा, कराडला जाणारी गाडी हीच आहे ना? गाडी कराडलाच जाणार आहे, पण कसं आहे माहितीये काय, यो ड्रायव्हर आहे ना, त्याला तुम्ही फक्त विचारा काय तुझ्या बायकोनी तुला रात्रीचं जे जेवण दिलं ते कसं आवरच विचारलं. अहो पण त्याच्या जेवणाचा माझा काय संबंध? मी कशाला विचारू? रे बाला तुझं नाव काय? अंशुमन विचारे. मग विचारे त्याला. हिला ड्रायव्हर आहे ना, त्याला बरं वाटेल. अरे आपल्या आयुष्याची दोरी त्याच्या हातात आहे. दोरी? तो ड्रायव्हर आहे की यम आहे? नाही दिसत तिच्या हातला यमासारखा, पण तो ड्रायव्हर आहे. फेरिंग घेऊन बसले ना, त्याला इच्छा बरं वाटेल. विचार जरा त्याला. हो का? नमस्कार ड्रायव्हर साहेब. नमस्कार. कसं काय चाललंय? मस्त. काल बायकोनी जेवण व्यवस्थित दिलं ना? अरे माहीत आहे, तुझ्या बापाशी तर खाते का मी? माझ्या बायकोन काय दिलं तर तू कशा विचारता? तुझ्या औषधी खाल्यान कोल्यान माहीत आहे. इकडे ये. अहो तुझं लग्न झालं? हो. मग बायको मारता ना तुका? रेग्युलरली. म्हणजे माझ्यासारखंच हस तू. अरे मग बायको मारता तर 4 चौकात काय विचारताय? तू कोणी सांगितलं? हो हे बोलले विचार म्हणून. अरे त्या मेल्याच्या ना जिभे काळो डाग आहे. तो मुद्दा विचारू सांगता म्हणजे त्याला मजा येता ना. एक दिवस होतो मी जीवच घेताय बघ तू. इजाला तू माझा जीव घेऊनच बघ माझा जीव. इजाला जरा सुद्धा माझ्या अंगाला तू टच कर, माझ्याकडे पंच मशीन आहे. आवरी भोक पारीन, आवरी भोक पारीन. काय एसटी कंट्रोल पण कळणार नाही. स्टार्टिंग पंच कुठे केलं नाही, एंड पंच कुठे केलं. अरे भोकाच्या माराने स्किट मध्ये व्यवस्थित पंच घे, नाही तर अख्ख्या स्किट खाली आणशील.
पॉइंटचं काय घेऊन बसला तो वाक्य लक्षात राहत नाही फक्त ए चल ए चल ए चल एवढंच होतं येतं ऐका कुठे चालत ऐका कुठे चालत मला करायला जायचं असं काय करता अरे काय कुठे चालला त्याचा आवडतो एकमेव पेन तोच आहे. चल 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 तो तू घेतल्यानंतर तो काय बोलतो लो? अहो तुम्ही ड्रायव्हर पॅसेंजर आणि कंडक्टर असे भांडत बसला तर काय फायदा आहे अहो चढा ना पटकन गाडी ए तू कोण आहे मंत्री आहे नाही मग सेलिब्रिटी आहे नाही. त्यांच्यासारखा सेलिब्रिटी आहे तू नाही, नाही. मग ऑर्डर कसली देतोस अहो तसं नाही हो उंगली कोणी केली यांनी केली मग त्याला सांग तसं नाही गाडी कराडला जायला पाहिजे ना पुढच्या स्टॉपवर पॅसेंजर वाट बघतायत उंगली कोणी केली अहो याने केली मग त्याला पहिल्यांदा मला सॉरी बोलायला सांग नाही तर गिअरच टाकणार नाही चल ज्याला मी माझ्या बापाला सॉरी बोलत नाही तर ह्याला कुठं सॉरी बोलणार पुण्यामध्ये गेलं तर मी गेट फक्त बोलतो स्वार गेट बोलतच नाही मी जिथं स्वार बोलत नाही तर स्वारी कुठून बोलणार वाटतं अहो असं करू नका चला ना कराडला सोडा ना तिथे सासरा वाट बघतोय अधिक महिन्याचं धोंड्याचं जेवण मिळणार आहे मला ज्याला माझं काय संबंध आहे पण मी त्याला सॉरी बोलणार नाही म्हणजे नाही बोलणार बरं त्यांच्या वतीने मी तुम्हाला सॉरी म्हणतो चला ना आता तुम्ही अच्छा त्यांच्या वतीन हो अरे मेल्या तू काय त्या कंडक्टरची बायकोच का नाही हो उंगली कोणी केली अहो, त्यांनी केली मग त्याला सांग बोलायला अहो, चल म्हणा ना सॉरी तुम्ही पटकन नाही नाही, मी सॉरी बोलता पण माझी एक अट आहे मी सगळ्या अटी पूर्ण करतो म्हणा सॉरी प्लीज त्याने आधी सॉरी बोललं तर मग मी सॉरी बोलतो बघा मला कराडला सोडा मग तुमचं सॉरी थँक्यू हॉर ओके प्लीज बुरे नजर वाले त्याला मुख आला सगळं बोला मला कराडला सोडा हो तुमच्या पाया पडतो त्यातला मी त्याला सॉरी बोललो असतो पण एवढा हलकट माणूस आहे ना मी तिकीट काढायला उठलो ना तर हे बिरक मारत मी खाली पडतो सगळी लोक हसतात ह्याला जाम मजा येते माहितीये हे चुकीचं आहे तुम्ही ब्रेक का मारता अरे कसं काय ब्रेक मारता आता हा तिकीट फाडतो म्हणून मी काय ब्रेक लावायचा नाही म्हणजे माझ्या गाडी समोर समजा कोण आला तर त्याला उडवून पुढे जायचं नाही, नाही. अरे शेवटी मी ड्रायव्हर आहे संतोष माने नाही बरोबर आहे आणि समजा मी गाडी चालवताना एखादा खड्डा आला तर काय बोलत ए बाबा बाळा खड्ड्या जरा बाजूला हो बुटका तिकीट फाडतोय मग ब्रेक लावणार बरोबर हे असे मुद्दाम ब्रेक मारत असणार हो ते ट्रॅफिक जॅम होतं खड्डे येतात त्याच्यामुळे ब्रेक अरे वसार तोंड हे मुद्दामच करता अरे रिवर्स गेट टाकतं बिरक मारतं प्लॅटफॉर्मवर काय बोलता मग तुम्ही का असं ब्रेक मारता अरे तसं नाही बघ आता माझं आरसो एवढं सो त्याच्यात सगळे वस्तू दिसतात एवढे त्याच्यात हो एवढं तो खाली बसल्यानंतर टायर खाली येलो तर मी काय बाप मारू बरोबर आणि हो सगळ्या लोकांके घेऊन माका शिवे घालता त्याचा काय अहो काय शिवाय का नाही मी घालतो थोडी पब्लिक शिवाय घालते याला बरोबर आहे हो ड्रायव्हरचे प्रॉब्लेम त्यांना कळत नाहीत हे तुम्हाला शिवाय घालत नाहीत हो धोंड्याला जायचंय ना सासरवाडीला तुम्हाला काय वाटतं तो शिव्या घालत नाही मग माझी बायको रोज रात्री मला लाटण्याने मारते हे लोकांना कसं कळतं अरे हा सगळ्या पॅसेंजरला घेतो आणि सांगतो ह्याची बायको रात्री ह्याला दणके देते माझ्या बापाचं नाव लोकांना कसं कळतं उंगली कोणी केली हो यांनी केली मग त्याला जाऊन बोलतात हो तुम्ही सॉरी बोला ना असं काय करता नाही, मी सॉरी बोललो असतं पण हा आवरा हलकट माणूस आहे ना तुम्हाला सांगतो अरे धाब्यावर गेले ना तो हे माणूस पहिला जात ना आवऱ्या तोंडाने बका 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 खात त्यात हे कोकणी माणूस नुसतं भात गेलत आता माझं तसं नाही ना माझं येगलाय मला थोडं जास्त सगळं लागतं पण ह्यो माणूस सगळं खाऊन झालं गाडीत बसतं ना हॉर्न वाजवत लोकांना वाटतं माझ्या मुलं टाइम झाला लोक मनात शिवाय घालतात ना अहो तुम्ही लवकर जेवून जायचं ना पटकन असं लवकर जाणं हॉटेलमध्ये शिरले लोक मना ऑर्डर देतात ज्याला त्यांना वाटतं मी वेटर आहे अरे अशी रंगीबेरंगी बनियन घातल्यावर वेटरच बोलणार काय वेटर बोलणार एकदा असा पाठ करून उभा होता एका माणसाने स्वेटर म्हणून घालायला घेतला जण लागला म्हणून खाली टाकला माहितीये अहो मग ती बनियान काढून बसायचं ना अरे कसा काढेल वेटरने बनियन काढली तर थिएटर उघडं नाही का पडणार यो माणूस फास्ट जेवतो माझ्या तुम्हाला मी अजिबात जास्त फास्ट जेवतं. जेवत नाही मी हळूहळू जेवतो त्या आईला आता मला सांगा कुठेतरी आपण प्रवासाला जातो माणसाने बेताने जेवायचं की नाही आदाशासारखा खात बसतो एवढंच पिंप पटकन भरतं मग मी येऊन बसतो आणि हॉर्न वाजवतो नाही कसं आहे तुम्हाला सरकारी कुपन मिळतात की नाही तर त्यांना उपयोग करायला पाहिजे त्या कुपनचा ना त्याची बाजू घेतो एक लक्षात ठेव कंडक्टर नसला चालेल मी एकटा ड्रायव्हर गाडी घेऊन जाऊ शकतो नाही बरोबर आहे तुम्हाला अक्कल आहे का हे झालं तुमच्यामुळे पॅसेंजर ताटकात बसतात पटकन जेवता येते तुम्हाला ज्याला माझं खाणं काढतोस तू नाही गाडी फुल झाली रिजर्वेशन फुल खाली उतर तू उतर खाली अहो ऐका मी एकटाच पॅसेंजर आहे कोणी नाही बाकीचे स्टार्टिंगला इकडे प्राचिंग करत नाही सेकंड पॉइंट पासून रिझर्वेशन तू उतर तुमची फालतुगिरी जाम झाली मी पॅसेंजर आहे मी कंप्लेंट करणार तुमची ही शपथ
लगेच कंप्लेंट कर. तू कंप्लेंट केली की मी सांगणार कंडक्टरने बेल वाजवली नाही म्हणून मी एसटी काढली नाही. कर कंप्लेंट. चल. अहो तुमच्या पाया पडतो, माझा सासरा लय खावाट आहे हो. कधी नव्हे तो अधिक वाण द्यायला तयार झालाय. मी गेलो नाही तर दुसऱ्या जावायला जाऊन मोकळा व्हायचा. तुमच्या पाया पडतो. सॉरी म्हणा हो. बालाबाल इकडे म्हणजे खरंच तुला सासरवाड्यात जायचं. हो. मी तुला घेऊन जातो. चला पण त्याला सांग काय सगळ्यात आधी गाडी मसवडला जाईल. अधिक महिन्याचा धोंड्याचा वाण मी घेणार, मग गाडी पुरं करायला जाणार. नाही. सगळ्यात आधी गाडी माझ्या सासरवाडीला सासवडला जाईल. मी अधिक महिन्याचं वाण घेणार मग तुझ्या सासरवाडीला. नाही मसवडला जाणार गाडी. नाही आधी वाण माझं. नाही मान पण माझं पण माझं वाण. माझं वाण माझं वाण. माझं वाण. जायची वाण. काय वाण लावलं तुम्ही? काय फालतूगिरी लावलं तुम्ही वैयक्तिक कामासाठी सरकारी गाडी वापरताय. चुकीचं आहे. अरे मग तू पण तेच करतोस ना. एक काम करूया, आपण टॉस करूया. हा म्हणजे टॉस करायला माझी काय हरकत नाही. टॉस केला पाहिजे. आपण टॉस करूया. टॉस करूया ना. टॉस करू ना. अरे मी तेच बोललो ना. किती वेळ तेच बोलताय तुम्ही? चल टॉस करा. ठीक आहे. तू जरा टॉस. थांब टॉस. तू कर टॉस. मी टॉस करतो. हे बघ बाला, सगळ्यात सोपं आहे. छापा आला तर याच्या सासरवाडीला जायचं नाही. माझ्या सासरवाडीला आणि मसवडला काटा आला तर ह्याच्या सासरवाडीला जायचं नाही. माझ्या सासरवाडीला सासवडला. अरे तुमच्यामध्ये माझं कुठेच ठिकाण नाहीये. उभा टॉस मारला का तुझ्या सासरवाडी? त्या बापाने उभा टॉस मारला होता. जासला शोले पिक्चर मध्ये. अरे 175 वेळा मी शोले पिक्चर बघितलाय. आज आरवा परल, उद्या आरवा परल म्हणून मी 175 वेळा शोले बघितला. पण तो आरवा पारलाच नाही. विदाउट झोल. जर टॉस पडला तर तुझ्या सासरवाडी. चला पाडा लवकर पाडा. टॉस हा. उभा पडला. आता माझ्या सासरवाडीला लक्षात हो ठेवा. बाबा जाऊया तुझ्या सासरवाडीला. शेवटी कसा पॅसेंजर साठी आम्ही असो, आमच्यासाठी पॅसेंजर नाही. ए मोठा शाना. चल गाडी सोड. चल उंगली पण गेली. चल, गेली ना गाडी. चल, पहिल्यांदा चल, सारी चल, गाडी चल, मला. याचा नाही, याचा काय अर्थ? वा 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 वा, तुमचं हे त्रिवेणी संगम आम्हाला खूप आवडलं. थेट जाऊयात परीक्षकांकडे आणि त्यांना विचारा. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? उत्तम मनोरंजक सादरीकरण होतं. म्हणजे ड्रायव्हर कंडक्टरची जोडी तशीच असते. तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना. पण ह्यामध्ये प्रवासी ज्या पद्धतीनं मरतो आणि अंशा तू शेवटी जे काही एनर्जी लावलीस त्या एकाच वाक्यामध्ये त्यातच सगळ्या उतारूंचं प्रवाशांचं म्हणणं आलं. पण एकंदरीत आज नेहमीचं अरुणचं आणि अंशूचं जे सादरीकरण इजा बिजा आणि आज दिगूच्या निमित्ताने तिजाही झालं. क्या बात आहे दिग्या. तुझी एनर्जी तर सॉलिड आहेच आहे आणि तो अतिथी म्हणूनही आम्हाला फार आनंद दिलास. बहुत बढिया. अभिनंदन. रेणुकाताई, क्या बात आहे. 3 पंच बहादर आहेत स्टेजवर, त्यामुळे लाजवाब परफॉर्मन्स वाटला. आणि ॲज युजल अरुण दादा, क्या बात है. अंशा, सुपर्ब, फॅन्टॅस्टिक. थँक्यू. सचिनजी, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? अप्रतिम. मला नेहमीच असं वाटत आलंय की एवढ्या इन्स्टंटली इतकं अप्रतिम हे लोक काम करतात. म्हणजे त्यांना जेवढी दाद द्यावी तेवढी कमी आहे. फारच अप्रतिम. दिगंबर दादा, असाच आमच्यामध्ये येत राहा आणि आम्हाला असंच आनंद देत राहा. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. सचिन सर, आजच तुमचा चित्रपट रिलीज झाला शटर, आणि त्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय. शटरबद्दल तुम्ही काय सांगाल? शटर हा मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे आणि तो सिनेमा मी पाहिला होता आणि मला खूप आवडला होता. आणि VK प्रकाश हे त्याचे दिग्दर्शक आहेत. त्यांनीच हा मराठीमध्ये दिग्दर्शित केला. असं अनेक वेळा झालेलं आहे की आपल्याकडे साऊथच्या सिनेमाचा रिमेक होतो. पण ह्या सिनेमात मला अगदी खरंच वाटलं की हा सिनेमा आपल्या प्रेक्षकांसमोर सादर व्हावा. आणि तो रोल मला खूप आवडला होता. आणि आपल्याकडे ह्या जॉनरमध्ये किंवा फॅमिली थ्रिलर म्हणून आम्हाला हे नवीन प्रयत्न करून पाहायचा होता. आपल्याकडे मराठी प्रेक्षक आता नवीन विषय पाहायला तयार आहेत, म्हणून कलाकारांमध्ये थोडासा उत्साह आहे आणि म्हणून हा नवीन विषय लोकांसमोर आम्ही घेऊन आलो आहे. वा वा, क्या बात. सोनाली, तुझ्याकडनं सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. तू काय सांगशील शटरबद्दल? कालपर्यंत खूप दडपण होतं. आम्ही सगळेच प्रमोशन करत होतो. नेहमीच कुठल्याही सिनेमाच्या रिलीजच्या आधी एक
दडपण असतंच, कारण काय रिस्पॉन्स असेल लोकांचा, कसा फीडबॅक असेल, लोकांना कसा आवडतोय सिनेमा, ही उत्सुकता असते नेहमीच. आता आज सिनेमा रिलीज झाला त्यामुळे आम्ही रिलॅक्स्ड आहोत, जरा तुमच्याबरोबर एन्जॉय करतो आहे, कारण खूप छान प्रतिसाद आहे लोकांचा. आणि फायनली शटरच्या मागे काय दडलं आहे हे आज लोकांपर्यंत आलं आहे, लोकांना बघायला मिळतं आहे आणि तो सस्पेन्स उलगडलेला आहे. ज्या लोकांनी आत्तापर्यंत पाहिला आहे ते लोक खूप एन्जॉय करत आहेत, पण ज्यांनी पाहिला नाही आहे त्यांनी लगेच जाऊन चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा पाहावा अशी मी विनंती करते तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. असं नक्कीच होईल. तुमचा चित्रपट खूप गाजेल आणि म्हणजे आमीन असं आपण म्हणूयात. तथास्तु. आणि आता वेळ झाली आहे अर्धा शटर डाऊन करण्याची, म्हणजेच एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. बुलेट ट्रेनच्या विनोदी मंचावरती आता होणार आहे एका कवीची मुलाखत. त्यामुळे एक सो एक भंकस आणि टुकार अशा कविता आपल्याला ऐकण्याचं भाग्य लाभणार आहे. बघूया काय होतंय. येतात सुसाट कलाकार समीर चौगुले आणि भक्ती. नमस्कार नमस्कार नमस्कार. हिरव्यागार बागेत फुलले आहेत गुलाब, मोगरा आणि शेवंती. बरं का, हिरव्यागार बागेत फुलले आहेत गुलाब, मोगरा आणि शेवंती. सर्व रसिक प्रेक्षकांचं स्वागत करते मी रसवंती. अहो, रसवंती गृहाबद्दल नाही बोलत आहे मी, माझं नाव आहे रसवंती. हां, सर्व रसिक प्रेक्षकांचे माझ्या जाणूया अंतरंग मनाचे या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. तर माझ्या या कार्यक्रमात मी विविध क्षेत्रातील मान्यवरांना उघडं करते, म्हणजे मी त्यांचं अंतरंग उघडं करते. तर आज आपल्याकडे येणार आहेत असेच एक विशेष पाहुणे. मित्रांनो, आपल्या स्वागताने जोरदार टाळूया. माफ करा, आपल्या टाळ्यांनी जोरदार स्वागत करूया कवी दुष्यंत यांचे. कोंडीतच अडकलो होतो एकदम. अहो, पण तुम्ही कोण? अहो, असं काय करताय? मीच तो कवी दुष्यंत. तुम्ही मलाच बोलवलं, माझी मुलाखत आहे ना आज. तुम्ही? हो. आर यू शुअर? हो. माफ करा. हा. बसा. हो. चेक कधी मिळणार आहे? अहो, आधी कार्यक्रम तर चालू होऊ दे. हो. चेकचं नंतर बोलू. हरकत नाही. तर कवी दुष्यंत, तुमचं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे. 2 ओळी ऐकू आमच्या रसिकांना. उभं राहून ऐकू का? हो, चालेल. मला तशीच सवय आहे. हो, स्वागत आहे तुमचं. बोला. ये भी कोई जीना है. वा. ये भी कोई जीना है. याला पायरी नाही, कठडा नाही. ये भी कोई जीना है. नमस्कार. वा. तुमच्या पहिल्या कवितेवरूनच तुमचा दर्जा लोकांच्या लक्षात आलाच असेल. थँक्यू. पण तुम्ही तरी काय करणार? हो. पाण्याच्या टाकीतच नाही, ते तर नळातून कुठून बाहेर येणार ना. थँक्यू. तर तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचलात? ऍक्च्युली माझं घराचं बॅकग्राऊंड मेडिकलचं. अच्छा, म्हणजे यांच्या घरातले सगळे डॉक्टर आहेत? नाही, घराच्या मागे मेडिकल स्टोअर आहे. त्याची जी भिंत आहे ना, त्याला लागून माझ्या वडिलांनी झोपडी बांधली आणि तिथे मी कविता करायला शिकलो. वा. म्हणजे बघितलं, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून हे एक अनधिकृत कवी झालेले आहेत. काय बोलता? अनधिकृत कवी म्हणजे अनधिकृत झोपडीत राहून हे एक उत्तम असे कवी झालेले आहेत. हो. वा. पुढे बोला. हा, तर लहानपणी मी माझ्या बघितलं, लहान मला बोलू दे ना जरा. मला बोलू दे. माझ्या प्रत्येक शब्दानंतर 6 वाक्य स्वतःची काय म्हणताय? मला बोलू दे ना जरा. माफ करा. बोला. सारखं आपलं बघितलं. बोला. बघितलं. हे असं होतं ते. तर त्यावेळेला जरा उभं राहून सांगू का? हो, सांगा. मला तशीच सवय आहे. हो, बोला. तर लहानपणी मी माझ्या आई वडिलांबरोबर एका शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे एक गायक होता. तो एक शास्त्रीय संगीत म्हणत होता. तो साधारणतः असं म्हणत होता.
पावसाने दिला खो, पावसाने दिला खो, पावसाने दिला खो. तो पावसाने दिला खोच्या पुढे जाताच नव्हता. मला वाटलं पुढचं वाक्य तो विसरला, म्हणून मी उठलो आणि म्हटलं, काका पावसाने दिला खोला, तुझ्या आईचा घो झुलताय का बघा ना. तर माझ्या बाबांनी कौतुकाची थाप मारली. बघितलं लहानपणापासून यांच्यावर वडिलांचे किती चांगले संस्कार झाले आहेत ते. फक्त एक छोटासा बदल केला त्यांनी, काय? यावेळेला कानाखाली थाप मारली. पण त्या क्षणी माझ्यातला कवी मला सापडला. वा 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 मला वा. तेव्हापासूनच सवय लागली हं, म्हणजे हा, हा. जाता येता उठता बसता कविता लिहायची. वा वा वा. आता येताना बसमध्ये एक कविता मला सुचली, मी ते कागदावर लिहून ठेवली. वाचून दाखवू? क्या बात है. हो हो, स्वागत आहे तुमचं. मुझको भुला कर तूने किसी और के साथ फेरे लिए, हाँ. पर ये मुन्नी तो बदनाम हुई है डार्लिंग तेरे लिए, डार्लिंग तेरे लिए. वा वा वा. फारच अप्रतिम शब्द आहेत हा. हो. सर तुमचं वय काय? 18. किती उरले ते नाही विचारलं, किती सरले ते विचारतीये. 55. बघितलं तर मला रसिकांना सांगायला अतिशय आनंद होत आहे की एवढ्या कमी वयात यांना बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. जरा आमच्या रसिकांना सांगता का? मला असे अनेक पुरस्कार मिळाले. सर अहो कार्यक्रमाचं शूटिंग चालू आहे, तुम्ही जरा नीट एका जागी बसा ना. तर आपण पुरस्कारांबद्दल बोलत होतो. मला अनेक असे पुरस्कार मिळालेले हा, आहेत. कोणते? गेल्याच आठवड्यात टायकलवाडी मित्रमंडळाचा आता बसकर हा पुरस्कार मला मिळालेला आहे. आणि वेगळ्या एका सामाजिक संस्थेचा, अरे आवरा याला, हा एक पुरस्कार मिळालेला आहे. आणि एक नवीन संस्था आहे, तिने कालच मला एक पुरस्कार दिलेला आहे. कुठला? हा एक पुरस्कार मला मिळालेला आहे. हा 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 असा पण पुरस्कार आहे? हो असतो असाही पुरस्कार असतो. वा वा वा. म्हणजे इतके सगळे पुरस्कार तुम्हाला मिळालेत, म्हणजे आता तुमचा कामाचा व्यापही खूप वाढला असेल. अहो प्रचंड वाढलाय. तुम्हाला सांगतो, लोकांना माझ्याकडूनच प्रत्येक शब्द हवा असतो. तुम्हाला सांगतो, प्रत्येक गोष्टीत माझेच शब्द हवे असतात. बरोबर. हल्ली काय होतंय, लग्न असतात ना, हा. त्या लग्नांमध्ये उखाणे घेतात वधूवणीवर, हा, हा, त्यासाठी सुद्धा माझ्या मागे लागतात. आता काय सांगणार तुम्हाला मी. काय सांगताय? मग अहो होळीला शिव्या देतात ना, त्या सुद्धा माझ्याकडे येतात पोरं. काका शिव्या लिहून द्या ना, काका नव्या शिव्या. शिव्या लिहिता तुम्ही? अहो मग काय सांगू, हे तर काहीच नाही. तुम्हाला सांगतो, एक नवीन चारोळी मी तयार केलेली आहे. हा. तिला जागतिक लेवलला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. वा वा वा. कुठली चारोळी? ऐकतो, हा. ऍक्च्युली शास्त्रज्ञांनी हे सिद्धांत म्हणून सुद्धा वापरलेलं आहे बरं का. काय सांगता? हो हो अगदी नासा बिसा आहेत बरं, बरं, आता होऊन जाऊ दे चारोळी. हा. सांगतो. हा. स्वतःला मर्द समजतोस? हा. मी काय बोललो होतो ते आठव. स्वतःला मर्द समजतोस? मी काय बोललो होतो ते आठव. हिम्मत असेल तर लूज मोशन स्लो मोशन मध्ये करून दाखव. हा सिद्धांत आहे. करून काय बघा आहे? एकदा. अशक्य आहे, करून बघा एकदा. अहो काय 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 लिहिता तुम्ही? चला माझ्या मते कार्यक्रम झालेला आहे. चेक द्या मला, मी निघतो. अहो काय काय चेक काय मागता तुम्ही? हा? हे असलं काय लिहिताना तुम्हाला लाज नाही वाटत? शौचालयावर काय लिहिता, शिवाय काय लिहिता? हा? अहो तुम्ही उत्तम असे कवी आहात ना, मी असं लिहिताना लाज नाही वाटत तुम्हाला? वाटते, मग लाज वाटते मला. हा. पण काय करणार, माझ्या गुरूंसाठी मला करावं लागतं. तुमचे गुरु? हो. थोर कवी तुकाराम जगदाळे. अहो तुकाराम जगदाळे, अहो ते फार मोठे कवी आहेत. नुकतंच त्यांना महाराष्ट्र शासनाचा कोहिनूर पुरस्कार जाहीर झालाय. हो, हा. पण ते या क्षणाला एका सरकारी इस्पितळात कोपऱ्यातला खाटे शेवटची घटका मोजतायत. काय सांगताय? त्यांच्या उपचारासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. म्हणून मी हे सगळं करतोय. स्वतःच्या काव्यलेखणीने समाजाच्या विषमतेवर त्यांनी झाडू मारला, पण स्वतः मात्र ह्या क्षणाला एका केरसुणीसारखे कोपऱ्यात पडलेले आहेत. शासनाने त्यांना कोहिनूर हा पुरस्कार दिला, वर 25,000ची थैली दिली. ती थैली त्यांच्या उपचारात कापरासारखी उडून गेली. हो, आपल्याकडे ना कसं आहे की वाचन संस्कृती संपत चाललेली आहे, संपुष्टातच आलेली आहे. कविता ही अभिव्यक्ती राहिलेली नाहीये. अहो आम्हाला सुद्धा ना कविता सादर करताना ती रंजक आणि त्याचा परफॉर्मन्स करावा लागतो, तर तो लोकांना आवडतो. माझ्यासारख्या उठवळ कवीला सुद्धा हजारो रुपयांच्या सुपाऱ्या आहेत, पण सरांकडे मात्र उपचारासाठी पैसे नाही येतो.
माफ करा आम्हाला. चेक द्या. अहो मला चेक द्या, मला जायचंय आता. कॉलेजेस सुरू होतील. कॉलेजेस सुरू झाल्यावर ना तिकडे आता सगळे ते फिश पॉन्ड लिहिणे, नाट्यवाचन स्पर्धा, काव्य, सगळीकडे माझे शब्द वापरतात. तो मी स्टॉलच लावतो बाहेर. प्लीज द्या. ठीक आहे, नाही नाही ते राहू दे. चेक आणा आधी लवकर. अहो तुम्ही चला. रेणुकाताई, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? मी तुमच्या दोघांच्या परफॉर्मन्ससाठी उभं राहून टाळ्या वाजवणार आहे. हो, थँक्यू. खूप संवेदनशील, खूप हृदयभेदक असं प्रहसन होतं आणि सगळ्याच परफॉर्मिंग आर्ट्सबद्दल तू जे व्यक्त केलंस ते लागू आहे आजकालच्या काळात. आणि भक्ती, तू किती सुंदर काम केलंस. वा, मला खूप खूप आवडलं, कारण चपखळ अगदी त्या भूमिकेत बसलीस तू. सगळे विनोद अत्यंत व्यवस्थित वठवलेस. तर तुमच्या ह्या परफॉर्मन्ससाठी मी सेल्फी घे. मकरंद सर, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? मी आधी टोपी घालतो मग बोलतो. क्या बात आहे. सम्या, तुझ्याकडे जी शैली आहे ती फार वेगळी, विलक्षण आणि खूप शिकण्यासारखी आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे आम्हीच तुझ्याकडनं शिकावं एवढी तुझी पात्रता मोठी आहे. कसल्या जागा काढतोस आणि तू काय टायमिंग आहे तुझं. म्हणजे लोक कसं जनरली ध्येय उराशी बाळगतात, तू ध्येयाच्याच उरावर बसलेला नट आहेस. वा 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 सर, क्या बात आहे, बढिया. क्या बात आहे. सेल्फी झाली, टोपी झाली, गुण सुद्धा बघून घेऊयात. रेणुकाताई, मकरंद सर. हे खरं तर जोडून द्यायला पाहिजे. सचिन सर, तुमच्या सहज अभिनयाचे आम्ही सगळेच खूप मोठे फॅन्स आहोत. तुम्हाला यांच्या अभिनयाबद्दल काय सांगाल तुम्ही? अरे मी काय सांगू, म्हणजे मला इतकी वर्ष काम करून झालंय पण हे मला खरंच अशक्य काम वाटतं. म्हणजे हे मला म्हणजे आता माझ्याकडे खरंच शब्द नाहीत या सगळ्यांचं कौतुक करायला, की मला असं वाटतं की इतक्या वर्षांच्या सरावाने सुद्धा हे असं उभं राहून मला असं काम नाही करता येणार, खरंच नाही येणार. आणि मला लिखाणाची दाद द्यायला हवी की आपल्याकडे ज्या सगळ्या अभिजात गोष्टी आहेत त्या आता खरंच कोपऱ्यात पडलेल्या आहेत आणि नुसताच देखावा आता माणसं त्याला टाळ्या वाजवतात. आणि ह्याच्यावर तू भाष्य केलंस, ह्याबद्दल तुझं कौतुक. वा, फर्स्ट क्लास. सोनाली, तुझ्याकडनं सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल की तुला यांचा परफॉर्मन्स कसा वाटला. तुम्ही स्टँडिंग ओवेशन दिलंय, सेल्फी, टोप्या. आम्हाला पण एक सेल्फी हवी आहे. जोरदार आगमन झालेलं आहे तुमच्या दोघांचंही. ही घौडदौड अशीच पुढे चालत राहू दे. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. थँक्यू. मित्रांनो, आज एक खूप चांगला योग जुळून आलाय. कोण होणार मराठी करोडपतीचे निवेदक सचिन खेडेकर आज आपल्यामध्ये खास पाहुणे म्हणून आलेले आहेत. पण आज त्यांच्यासमोर सादर होणारे कोण होणार आगरी करोडपती. बघूया तिकडे काय घडतंय. येत आहेत सुसाट वाईस कॅप्टन शशी आणि नम्रता. मात्रे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतं आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव कोण होईल आगरी करोडपती पार्ट 2. आज आपला हा कार्यक्रम करण्याचं खास कारण असं का आज आपल्याकडे लय मोठी पाहुणे मंडळी आलेली आहे. पण मीनी ना थोडं कन्फ्यूज झालं. मीनी ना त्यांना ओळखलंच नाही. म्हणजे मानास म्हणायचं की ते मी शिवाजी राजे भोसले बोलतोय बदले दिनकर रावत, का ते त्या काकस पर्स मधले छोट्या केतके आणि मोठ्या प्रियाचे प्रियकर, का ते तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हे बोलणारे ते नेताजी सुभाषचंद्र बोस, का आपल्या सिंगमचे सगळ्यांचे लाडके घोट्याळ. ते मांजर ते थोडंसं ते कन्फ्युजन झालं. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर मंडळी आज ते इकडे आलेले आहेत, आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया आणि लगेच सुरू करूया आपल्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव खाकटू.
कन्फ्युजन झालं ना करत क्लिअर करत. काकटू म्हणजे KHAC2. कोण होईल आगरी करोडपती 2? काकटू. चला तर लगेच आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. बघूया कोण उंगली करते. तुम्ही ना सारखे सारखे कन्फ्यूज होत. उंगली म्हणजे फास्ट फेका फस्ट. काय जो कोणी पहिली उंगली वर करल त्याला इकडे यायची संधी मिळल. तर सगळ्यांनी तयार व्हा. उंगलीसाठीचा माझा प्रश्न तुमच्या टीव्ही स्क्रीनवर कॉमेडीची बुलेट ट्रेन या 100 भाग पूर्ण केलेल्या मालिकेचे किती भाग पूर्ण झाले? तुमचे पर्याय हत अ 100, ब 100, क 100 आणि ड 100. बाला क झालं? असलं मी हात वर करायचं विचारलो. खूप काय झालं? मी कन्फ्यूज झालो. ही उंगली वर करू की ही उंगली वर करू? असं झालं का? चल तू सिलेक्ट झालं मग. असलं मी सिलेक्ट झालो. आम्ही उंगली केली आहे. काय आम्ही पण उंगली केली. तेच मला ना उंगली करणारी माणसं आवडतच नाही. त्याने उंगली नाही केली ना म्हणून मी याला घेतलं. हा तुझं या खुर्चीसाठी खूप खूप अभिनंदन. थँक्यू. हे तुला माहितीये का सिक्रेट? या खुर्चीवर बसलं ना की जाम सुस्त. सुस्त तुला काय वाटलं रे? मना वाटलं. ते महत्वाचं नाही. तर चल आता आपण ना आपल्या खेळाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न मी तुला विचारणार 1 करोड रुपयांसाठीचा. सुरू करूया. तर तुझा पहिला प्रश्न तुझ्या टीव्ही स्क्रीनवर तुझ्या घरी जाऊन बघ ना तुझं टीव्ही. आवरीच हाऊस असेल तर. माझ्या घरी टीव्ही ना मग झे आणि बघ. त्यासाठी चालू आहे ना. तर तुझा पहिला प्रश्न तुझ्या टीव्ही स्क्रीनवर मी सांगतोय. टिंबला जायला उशीर झाला वाट बघतं मांजी रिक्षावाला बोल. टिंबला जायला उशीर झाला वाट बघतो रिक्षावाला बोल. हा बोल. असलं बोललो ना. टिंबला जायला तुझं ना मारीन. ते टिंब म्हणजे कुठे जायला उशीर झाला असं विचारतं. असलं म्हणा पर्याय पाहिजे. बरं ठीक आहे. कामावर. हा. ब जंगलान. हा. क इट भट्टीवर. हा. आणि ड परसाकडं. असला म्हणा हे गाणं माहितीये. ते कामावर जायला उशीर त्याच्यामध्ये टिंब लपलं. थांब. कामावर जायला त्या टिंब मला कन्फ्युज करू नको. मला आठवत कामावर जायला कामावर जायला उशीर. तू काय माझ्या बरोबर काय अंताक्षरी खेळते का? टिक 1 टिक 2. तुला साध्या प्रश्नाचं उत्तर येत नाही. तू एक काम कर बाला. तू ना जीवनदायिनी जे जीवनदायिनी म्हणजे एक्सपर्ट ऍडवाइस. हा आमच्याकडे एक एक्सपर्ट तू त्याला प्रश्न विचार तो असं लगेच उत्तर देतो. बोल. असलं कोण आहे? तामिनी त्याला बोलावतं. बोलाव. प्रिन्सिपल अरुण कदम हाजीर हो. तिकडे लगेच आलं. अजिरे तुला ओळखलं नाही? कोण? अरे आगरी मुंजिक युनिव्हर्सिटीचा क्रिएटिव्ह प्रिन्सिपल. चल सुरू कर. प्रश्न असा की टिंबला जायला उशीर झायला वाट बघतोय रिक्षावाला वाट बघतोय रिक्षावाला मधलं टिंब झालं कवरा कठीण प्रश्न विचारला. बघ ना. तवाच हा गॅसवर बसलाय. ठीक आहे मग तुला क्लू देऊ का हिंड देऊ? हिंड दे. मग 20 रुपये दे. मग क्ल्यू दे. मग 50 रुपये दे. नको हिंटच दे. सांग. ज्याला 20 रुपये
काय चिंदी 20 रुपये देऊन बोलतो 20 रुपये चिंदी ज्याला चिंदी कोणाला बोलतात एक तर कामावर जायला उशीर जायलाय वाट बघतोय म्हणजे रिक्षावाला काय जायचंय मला वाट बघते काम मला रिक्षाला जायचं कळतं तुला इच्छा असं मी का बोलतो फालतूगिरी नाही पाहिजे ठीक कामावर जायला उशीर झाला अरे कामावर जायला उशीर झाला बघतोय रिक्षावाला माझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला माझी बघतोय रिक्षावाला त्यातला तुझा तो एक्सपायर ऍडवाइस 20 रुपये घेऊन गेला मला क्यू पण नाही दिला हे का फालतूगिरी ठीक आहे तुला ही जीवनदायिनी नको ना नाही. तू पुढची जीवनदायिनी जेव मित्राला फोन हा मित्राला फोन लाव ही जीवनदायिनी हा, पाहिजे ठीक आहे हा मित्राला फोन हे लागलं एक हे लागलं उचललं सूर्या 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 ये सूर्या कोण तू तर म्हणाला मित्राला फोन लावायचा कोणत्या मित्राला फोन लावला माझ्या मित्राला माझ्या मित्राला फोन लावला पाहिजे ना तू अरे तुलाच उत्तर येत नाही तुझ्या मित्राला काय खाक येणार एक मिनिट ए ऐक ना सूर्या मी का बोलतोय ऐक ना इथं ना एक माणूस गॅसवर बसला हा त्याला प्रश्नाची उत्तरच येत नाही तू त्याला थोडी मदत कर हा एक मिनिट युअर टाइम स्टार्ट नाव या सूर्या ते टिंबला जायला उशीर जायला ऐक तुझ्याकडे फक्त ना 30 सेकंद हा थँक्यू ते टिंबला जायला उशीर जायला वाट बघतोय रिक्षावाला 25 राहिले हा हा थांब ना तू ते टिंबला जायला उशीर अरे, जायला आवड्या रिक्षावाला कमीच तू थांब ना जरा कचरा कन्फ्यूज करते माझं सेकंड खाते ते टिंबला जायला उशीर तुझा वाला येल संपला तुझे दिस भरले आता का करायचं काय करायचं माझ्या सगळे 30 सेकंड काढले तू डॉक्टर तू हे मान्य कर ना की तू 1 करोड रुपये हारला म्हणून ए बाला तू टेन्शन घेऊ नको 1 करोड रुपये हारला ना काय हरकत नाही तुझ्यासाठी पुढचा प्रश्न रेरी आहे दुसरा बी प्रश्न हा सांग सांग तुझ्यासाठी पुढचा प्रश्न 10 रुपयांसाठी इथं फालतूगिरी 1 करोड डायरेक्ट 10 रुपये तुझी लायकी कळली ना मला 1 करोडचं उत्तर देता 10 रुपये कर मिनीच द्यायचे हा अरे तू विचार कर तू इकडं हारला बिरला बाहेर गेला तर लोक मारतील धरून बांबूनी याचे उगाच विज्जतीचं फालू द्या ते कुठे इकडं हा. हा तर तुझ्यासाठीचा पुढचा प्रश्न बदला लुंगी हे वाक्य कोणत्या भाषेतलं मराठी मराठी मग मराठी कुठं अरे आणि मराठी मध्ये गॅप तुमच्यामध्ये आणि मराठीमध्ये गॅप बाहेर तर मराठी आणि मराठीमध्ये गॅप फालतूगिरी चालली तुमच्या इथं बोलतो मग ठीक आहे मी पुढचं विचारू हा, विचार. मराठी हिंदी का तमिळ आगरी त्यासला हा का फालतू प्रश्न बदला लुंगी माझी बायको पण मला बोलते जरा बदला लुंगी मग मी पण लुंगी बदलते हिंदी मध्ये पण बोलतात मैं तुम्हारा बदला लुंगी शासलं तामिळ मध्ये तर सगळे लुंगी घालतात मग त्यांच्यात पण बदला लुंगीच बोलत असतील आणि आगरी तर सगळी मराठी भाषा सारखीच मग इथं पण काय करू काय करू कन्फ्यूज करते मला फालतू प्रश्न विचारते कन्फ्यूज करू तुमच्या प्रश्नाला उत्तरच नसतात त्यासला फालतूगिरी मना नाही खेळायचं काय बोललो तू मना नाही खेळायचं मी चाललो घरी चाललं तू घरी चाललो स्वतः सुरुवातीला मी का बोललो होता तुझा जिंकला तर तुला मी लय पैसे देणार आणि तू हारला तर तुला मी लय फटके देणार पोकल बांबूचे तुम्ही आता करता ना तुम्ही कमालच केली आता आपण खुद्द सचिन खेडेकरांकडे जाऊयात आणि त्यांना विचारूयात त्यांना कसं वाटलं परफॉर्मन्स मी आत्ता म्हणणार होतो की आगरी भाषेचे हे सगळे जनक आहेत म्हणजे यांच्यामुळे त्या अरुणमुळे मला खरं आगरी ती आता आता नव्याने ऐकताना त्याचा गोडवा आणखीन वाटायला लागलाय काय साली रफरी केली तुम्ही लोकांनी खरंच पण फर्स्ट क्लास म्हणजे मला तो सिलेंडर आला तेव्हाच असं वाटलं होतं की ही हॉट सीट आहे पण क्या बात आहे हे खूप छान लिहिलं होतं आणि तुम्ही दोघांनी फार छान केलं या भाषेचा गोडवा तुमच्यामुळेच बाहेर आलेला आहे वा
क्या फर्स्ट क्लास. सर कलर्सवाल्यांना रिक्वेस्ट करून पुढचा कौन बनेगा आगरी करोडपती आपण करूया का? अगदी 100%. म्हणजे मराठीचे 2 सीझन झालेत, आगरीचा पहिला सीझन अगदी नक्की होऊ शकतो. क्या बात आहे, क्या बात आहे. गुण सुद्धा बघून घेऊयात. रेणुकाताई, सचिन सर, कसा वाटला आमचा बुलेट ट्रेनचा प्रवास? अरे फारच अप्रतिम. म्हणजे मी तुम्हा सगळ्यांचा मनापासून आभारी आहे की आज आम्हाला इथे येता आलं आणि इथे येऊन खूप हसता आलं आणि कलर्सनी पुन्हा एकदा मला करोडपतीचा पुनःप्रत्यय दिला याबद्दलही मला मनापासून आवडलं. आणि मकरंद आणि रेणुका, तुम्हाला दोघांना खरंच सलाम, कारण तुमच्याकडे एवढा मोठा शब्दसंचय आहे आणि इतकी बारीक दृष्टी आहे हे सगळे परफॉर्मन्सेस पाहायची. तुम्हाला मनापासून शुभेच्छा. सोनाली, तुला कसं वाटलं हा प्रवास? मजा आली, खूप धमाल आली. ह्या सगळ्यांची मी फॅन आहे आणि आज परत मी सांगते की लाईव्ह तुम्हाला बघायला जितकी मजा आली आहे, मला पुन्हा पुन्हा यायला आवडेल इकडे. कलर्स मराठी, थँक्यू सो मच आम्हाला ही संधी दिल्याबद्दल. ॲक्च्युली इथे येऊन तुमच्याबरोबर हा कार्यक्रम एन्जॉय करायला थँक्यू सो मच. शटर आज रिलीज झाला तर प्रेक्षकांना काय आव्हान कराल? हेच आवाहन करेन की नवीन गोष्टीचा सिनेमा मी, सोनाली, राधिका हर्षे, जयवंत वाडकर, कमलेश, कौमुदी वालोकर, आमची सगळ्यांची कामं पाहायला अगदी जरूर या. हा सिनेमा तुम्हाला मनापासून आवडेल याची मला खात्री आहे. धन्यवाद. आमच्या बुलेट ट्रेनच्या टीमकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप पिक्चर हिट होऊ देत. थँक्यू सो मच तुम्ही इथे आला. थँक्यू थँक्यू. बाय बाय. मित्रांनो, आता आपण भेटणार आहोत पुढच्या भागात उद्या रात्री 9:30 वाजता. पाहायला विसरू नका. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.